ദൈവജനമായിട്ട് നിൽപ്പാൻ കർത്താവ് തന്ന കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം. एक और बार फिर नासिक मंडली में भाइयों के साथ बीच में रहकर संगति करने और वचन की उपस्थिति में बने रहने के लिए प्रभु ने मौका दिया, उसके लिए धन्यवाद. നിങ്ങൾ വചനം എപ്പോഴും വളരെ ആഴത്തിൽ ഗ്രഹിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നവരാണ്. और आप लोग ऐसे प्रकार के लोग हैं जो वचन हमेशा गहराई से सुनते हैं. ദൈവത്തിൻ്റെ വചനം സത്യമായിട്ട് നമ്മളിൽ പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ അത് നമുക്ക് വളരെയധികം ഒരു സന്തോഷവും എൻജോയ്മെന്റ്, അതിന്റെ ടേസ്റ്റ് വളരെ അനുഗ്രഹമാണ്. जब प्रभु का वचन सचमुच पूरे मन से जब ग्रहण करके जब हम सुनने के लिए इच्छा रखेंगे, ऐसा उस प्रकार का वचन हमारे जीवन में बहुत ही आनंद और स्वादिष्ट बन जाता है. उसका रुचि हमें बहुत खुशी देता है. ഇസ്രായേൽ മക്കൾ മന്ന രുചിക്കാതെ അതിന്റെ ടേസ്റ്റ് മനസ്സിലാക്കാതെ തള്ളിക്കളഞ്ഞപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ഇടപെടൽ ഉണ്ടാകുകയും അത് അവർക്ക് ഒരു ശാപമായി തീരുകയും ചെയ്ത അനുഭവം നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम जब पुराने नियम में पढ़ते समय में जब परमेश्वर ने उनको मन्ना दिया इस्राएली लोगों को, उस इस्राएल जब मन्ना उनको जब मिलते समय में उनको जो स्वादिष्ट के साथ एकदम खुशी से आनंद से उनको चक्कर वो भोजन खाना चाहिए था, वो उस रीति से ना खाने के वजह से और मन्ना को टुकरा दिया, ऐसा हालत में पहुंचने के वजह से परमेश्वर का एक बहुत बड़ा कार्य उनके बीच में आया जो श्राप बन गया उनके लिए. നമുക്ക് 1 പത്രോസ് 2 അധ്യായം 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला पत्रोस पहला अध्याय 1 से 3 जब हम पढ़ते हैं, सॉरी दूसरा अध्याय 1 से 3. इसलिए सब प्रकार का बैर भाव और छल और कपट और डाहर और निंदा को दूर करके नए जन्मे हुए बच्चों के समान निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ, क्योंकि तुमने प्रभु की कृपा का स्वाद चख लिया है. കർത്താവ് ദയാലു എന്ന് നിങ്ങൾ ആസ്വദിച്ചിട്ടുണ്ടല്ലോ. हमारा प्रभु कितना कृपालु है करके ये तुम्हें उसका स्वाद तुमने चख लिया है. അപ്പോൾ വിശ്വാസി ഒരു വിധത്തിൽ അല്ലെങ്കിൽ മറ്റൊരു വിധത്തിൽ കർത്താവ് ദയാലുവാണെന്ന് കർത്താവിനെ ആസ്വദിച്ച ഒരു അനുഭവമുള്ളവരാണ് യഥാർത്ഥ വിശ്വാസി. सच्चा विश्वासी वो है जिन्होंने प्रभु को अपने जीवन में अपने क्षेत्र में कभी ना तो कभी प्रभु का स्वाद और रुचि चखा हुआ एक झुंड है. പക്ഷെ അവരോട് പിന്നെയും പറയുകയാണ്, നിങ്ങളൊരു ഇപ്പോൾ ജനിച്ച ശിശുക്കളെ പോലെ വചനമെന്ന മായമില്ലാത്ത പാൽ കുടിപ്പാൻ പിന്നെയും ആഗ്രഹിക്കണം. परंतु इस प्रकार के विश्वासी लोग जिन्होंने नया जन्म पाया है और प्रभु का रुचि को स्वाद चखा है, उन लोगों को वहां वचन फिर से कहता है कि अभी जन्मा हुआ शिशु के समान तुम लोगों को आत्मिक दूध, ये वचन को, ये जो निर्मल दूध है उसका और भी अधिक तुम लोग वांछा और आग्रह रखना है और उसको रुचि के साथ, स्वाद के साथ तुम्हें उसको चखना है. ഭക്ഷണം കഴിക്കാൻ നമുക്ക് രുചിയുള്ള ഭക്ഷണം കഴിക്കാൻ നമുക്ക് വളരെ താല്പര്യമാണ്, നമുക്ക് സന്തോഷമാണ്. स्वादिष्ट भोजन को जब हम खाते समय में वो हमारा स्वाद को अगर पसंद है तो हम लोग बहुत खुशी से खाते हैं. അങ്ങനെ ആ ടേസ്റ്റ് ചെയ്യുന്നതിലൂടെയാണ് ആ ഭക്ഷണത്തിന്റെ മേന്മ നമ്മൾ അറിയുന്നത്. और स्वाद के द्वारा हमें मालूम पड़ता है कि वो भोजन कितना मूल्य है. അപ്പോൾ ഒരു വിശ്വാസം സംബന്ധിച്ചിടത്തോളം ദൈവത്തെ അറിയുന്നത് അവന്റെ വചനത്തെ ആസ്വദിക്കുന്നതിലൂടെയാണ്. ദൈവം എങ്ങനെയുള്ളവനാണ്, അവൻ നല്ലവനാണോ, രുചിയുള്ളവനാണോ, ടേസ്റ്റ് ആണോ എന്ന് നമ്മൾ അനുഭവിച്ചറിയുന്നത് വചനത്തിലൂടെയാണ്. उसी तरह एक विश्वासी भी वो प्रभु को कैसा जानता है, प्रभु कितना भला है, प्रभु दयालु है, कृपालु है करके ये प्रभु का ये स्वभाव, ये गुण वो कैसा जानता है जब वो वचन को चखते समय में. അപ്പോൾ ഒരു പാപികളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം, ദൈവം ഇടപെടാത്ത വ്യക്തികളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം വചനം അവർക്ക് ആസ്വാദനമല്ല. വചനം അല്ലെങ്കിൽ കർത്താവ് അവർക്ക് കരുണയുള്ളവനാണ്, ദയയുള്ളവനാണെന്നുള്ള ആസ്വാദനത്തിലേക്ക് അവര് പ്രവേശിച്ചിട്ടില്ല. परंतु एक पापी जिसका नया जन्म हुआ नहीं है, वो कभी भी वचन का रुचि को समझ नहीं पाता, उसका स्वाद उसको चखने नहीं होगा, आनंद उठाने नहीं होगा, वो कभी भी नहीं समझ पाएगा परमेश्वर कितना भला, दयालु और कृपालु है करके. അതിന്റെ കാരണം നമ്മൾ റോമലേഖനം അതിന്റെ 3 അധ്യായം 10 മുതൽ 17 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കണ്ട. ദുഷ്ടന്മാരുടെ നാവിന്റെ കീഴെ സർപ്പവിഷമുണ്ട് എന്നൊരു വചനം അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു. हम लोग रोमियो का पुस्तक 3 अध्याय वहां पर पढ़ते समय में 10 से नीचे पढ़ते समय में पापियों का अवस्था बोलने के बाद उसका वहां पर हम लोग 14 और 15 पढ़ते समय में, सॉरी 13 और 14 या 13 का आखिरी भाग में दुष्ट के होठ के नीचे जहर है, विष है करके हम पढ़ते हैं. ഒരു പാപിയുടെ നാവിന്റെ കീഴെ എന്തുണ്ട്? एक पापी के होठ के नीचे क्या है? विष है, जहर है. 13 का आखिरी भाग में लिखा है. उनके होठ में सांप का विष है. हाँ बस होठ में सांप का विष है. ഈ നാവിന്റെ കീഴെ നമ്മൾ ആഹാരം കഴിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ നാവിന്റെ കീഴെ ഒരു പ്രത്യേക ഉമിനീര് ഉത്പാദിക്കപ്പെടുകയും നമ്മൾ കഴിക്കുന്ന ആഹാരത്തെ അത് ടേസ്റ്റ് ആക്കി തീർക്കുക, അല്ലെങ്കിൽ നല്ലതാണോ കയ്പാണോ എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കി തരികയും ചെയ്യുന്ന ഒന്നാണ് नाभिന്റെ കീഴെയുള്ള ഒരു പ്രത്യേക തരത്തിലുള്ള ഹാർമോൺ. जो जीभ के नीचे का पानी का खासियत क्या है, यानी वो थूक जो
खाना खाने टाइम में हमारे जीभ के नीचे थोड़ा पानी इकट्ठा होता है, वो थूक इकट्ठा, वो क्या करता है, खाना को का स्वाद, उसका रुचि कितना गहरा है, कितना अच्छा है करके वो स्वादिष्ट बनाने के लिए मदद करता है। അപ്പോൾ ഒരാളെ നാവിന്റെ കീഴിൽ എപ്പോഴും ഏത് ഭക്ഷണം കഴിച്ചാലും കയ്പുളവാക്കുന്ന ഒന്നാണെങ്കിൽ ആഹാരം ടേസ്റ്റ് അല്ല. तो अगर लेकिन किसी का जबान के नीचे, उस होठ के नीचे कुछ भी खाना खाओ, अच्छा हो या बुरा हो, कोई भी प्रकार का खाना खाते समय में उसका स्वाद हमेशा कड़वाहट ही वो जबान अगर दे रहा है तो मतलब उसका वो जीभ बराबर नहीं है। ഭക്ഷണം നല്ലതായിരിക്കാം, भोजन शायद अच्छा हो सकता है, നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നമുക്ക് പനി ഉണ്ടെങ്കിൽ अगर हमारे शरीर में कुछ बीमारी है तो നമുക്ക് എന്താ സംഭവിക്കുന്നത്, ആഹാരം നല്ലതാണെങ്കിലും അത് ടേസ്റ്റ് ഇല്ല. हमारा जब हम लोग बीमार रहते समय, बुखार आते समय में अच्छा भोजन सामने रहेगा, लेकिन खाते समय में उसका रुचि नहीं लगता, स्वाद नहीं लगता, क्योंकि हमारा होठ कड़वा रहता है। അപ്പോൾ ഒരു പാപിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവന്റെ നാവിന്റെ കീഴെ എന്താണ്, ദൈവവചനം ടേസ്റ്റ് ചെയ്യാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ നാവിന്റെ കീഴെ സർപ്പവിഷമാണ്, അല്ലെങ്കിൽ വേറൊരു ടേസ്റ്റാ ഉള്ളത്. परंतु एक पापी के जबान के नीचे क्या है, परमेश्वर का वचन का रुचि का स्वाद अनुभव ना लेने के लिए हमेशा सर्प का विष उसका जबान के नीचे रहता है। അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു, उधर हम पढ़ते हैं, ഒരു നാവിന്റെ കീഴെ സർപ്പവിഷമുള്ള ഒരു വ്യക്തി മരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ ആ സർപ്പവിഷത്തോടെ മരിക്കുമ്പോൾ ആ വ്യക്തി ഭയങ്കരമായ യാതനയിലേക്കും വേദനയിലേക്കും പോകും. तो इस प्रकार का पापी मनुष्य जिसके होठों के नीचे हमेशा सर्प का विषय है, विष है, ऐसा व्यक्ति अगर मर जाएगा, यानी कि उसी विष का हालत में ही, जहर का अवस्थे में अगर वो मर रहा है, तो वो कहां पर जाएगा, एक ऐसा अधोलोक में जाएगा, एक ऐसा तकलीफ और वेदना सहने वाला, दुख सहने वाला जगह पर वो जाएगा। നമുക്ക് രണ്ട് വാക്യങ്ങൾ, പരസ്പര വിരുദ്ധമെന്ന് തോന്നുന്ന രണ്ട് വാക്യങ്ങൾ നമുക്ക് വായിക്കാം. हम लोग दो वाक्यों को पढ़ेंगे जो आपस में पढ़ते समय में शायद विरुद्ध हो सकता है, लेकिन हम पढ़ेंगे। സങ്കീർത്തനം 32:10 भजन संगीता 32 का 10 में हम देखते हैं, ഉടനെ വായിക്കുന്നത്. Psalms 32:10, दुष्ट को तो बहुत पीड़ा होगी, അവിടെ നമ്മൾ ദുഷ്ടൻ എന്തുണ്ട്, दुष्ट को क्या होगा, बहुत पीड़ा होगी, बहुत पीड़ा होगा, അല്ല വളരെ വേദനകളുണ്ട്. उसको बहुत पीड़ा और दर्द से जाना पड़ेगा। എന്നാൽ നമ്മൾ വേറൊരു വാക്യം വായിക്കുക, उसी के साथ दूसरा वाक्य भी हम पढ़ेंगे, സങ്കീർത്തനം 73:4 भजन संगीता 73 का 4, क्योंकि उनकी मृत्यु में वेदनाएं नहीं होती। നോക്കുക അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്, यहाँ पर अभी हम क्या पढ़ते हैं, ദുഷ്ടന്മാർക്ക്, दुष्ट लोगों को, മലയാളത്തിൽ ആ മരണത്തിൽ വേദന ഇല്ല എന്നുള്ള ഭാഗം ചേർത്തിട്ടില്ല, വേദന ഇല്ലെന്നേ ഉള്ളൂ. मलयालम में जब पढ़ते समय में मृत्यु के द्वारा वेदना नहीं होगा करके ऐसा करके जोड़ा है, करके वो मृत्यु के बाद करके शब्द नहीं आया है। അപ്പൊ ദുഷ്ടന് വേദനയില്ല മരണത്തിൽ. मतलब दुष्ट को मृत्यु में दर्द नहीं है। നമ്മൾ എങ്ങനെയാണ് അതിന് മനസ്സിലാക്കുന്നത്? ये वाक्यों को हम कैसा समझेंगे, ദുഷ്ടന്മാർക്ക് മരിക്കുമ്പോൾ അവർക്ക് വേദന ഉണ്ടോ ഇല്ലയോ? दुष्ट लोग जब मरते समय में मृत्यु का हालत में प्रवेश करने के बाद उनको वेदना, दर्द, कष्ट, विलाप होगा क्या नहीं? നമുക്കറിയാം ധനവാൻ മരിച്ചു. हम जानते हैं जब वो धनवान, लूका का पुस्तक 16 अध्याय में जब वो मरा, ആ മരിക്കുന്നത് വരെ അവന് ഒട്ടും വേദന ഉണ്ടായിരുന്നില്ല. जब तक वो जिंदा था तब तक उसको कोई भी प्रकार का दर्द, वेदना नहीं था। എന്നാൽ മരിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ लेकिन मरने के बाद ഞാൻ ഈ വേദനയിൽ കിടന്ന്, वो അല്ലെങ്കിൽ അവിടെ വായിക്കുമ്പോൾ अब्राहम को क्या बोलता है, मैं यहाँ पर विलाप में और दुख और क्लेश में मैं यहाँ पर पड़ा हूँ। അപ്പൊ ദുഷ്ടന് മരണത്തിൽ വേദനയില്ല എന്ന് പറയുമ്പോൾ तो दुष्ट व्यक्ति को मृत्यु में वेदना या तकलीफ नहीं है ऐसा बोलते समय में ആ മരണം ഏതാണ്? वो किस प्रकार का मृत्यु है? അതാണ് അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച ഒരു വ്യക്തിക്ക് പാപ സംബന്ധമായിട്ടൊരു വേദനയില്ല. मतलब जो पाप और अधर्म में जो पहले से ही मर चुका है उस व्यक्ति के लिए मृत्यु में वेदना नहीं, എന്ന് പറഞ്ഞാൽ അവൻ ദൈവത്തിന് മരിച്ചിരിക്കുകയാണ്. क्योंकि वो परमेश्वर के लिए मर चुका है, ശാരീരിക മരണമല്ലാതെ. शारीरिक मृत्यु नहीं। അവൻ എങ്ങനെയാണ്? वो कैसा है? ആ ധനികനായ മനുഷ്യന് വേദനയില്ല. वो धनवान व्यक्ति को मरते समय में कोई वेदना नहीं था। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ചവനായതുകൊണ്ട്, कि वो अधर्म और पाप के विषय में सब बातों में मर चुका था, അവന്റെ അധരങ്ങൾക്ക് കീഴെ അണലിവിഷം ഉള്ളത് കൊണ്ട്, उसका होठों के नीचे, जबान के नीचे हमेशा सर्प का जहर था। ദൈവത്തോടുള്ള വേർപാട് ഒരു വേദനയായിട്ട് തോന്നുന്നില്ല. परमेश्वर से मैं अलग हो गया हूँ, परमेश्वर से मैं दूर हो गया हूँ करके ये बात का दुख उसको कभी लगा ही नहीं। അപ്പോൾ ഒരു യഥാർത്ഥ വിശ്വാസി, परंतु एक सच्चा विश्वासी, നമുക്കറിയാം ദൈവത്തിന്റെ ദാസനായ പത്രോസ് ആദ്യമേ വചനം പ്രസംഗിച്ചപ്പോൾ, जब पत्रोस ने जब पहले बार जब उसने वचन का प्रचार किया, നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം 37-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ എന്താ നമ്മൾ വായിക്കുന്നത്? प्रेरितों 2 का 37 में हम क्या पढ़ते हैं? Acts 2:37। तब सुनने वालों के हृदय चीर गए, हाँ। और वह पतरस और शेष प्रेरितों से पूछने लगे, हे भाइयों, हम क्या करें? हाँ, ആ
അവർ ഹൃദയത്തിൽ കുത്തുകൊണ്ടു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. उनके हृदय में छेद हो गया, हृदय में एक दर्द आ गया उनको. അതുവരെ അവർക്ക് വേദനയില്ലായിരുന്നു. तब तक उनको वो छेद या दर्द का अनुभव नहीं था. അപ്പം ആ വ്യക്തി വചനം കേട്ടപ്പോൾ, परंतु ये प्रकार के लोगों ने जब वचन सुना, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പാപബോധം കൊടുത്തപ്പോൾ परमेश्वर के आत्मा ने उनका पाप का विषय का बोध उनको एहसास दिलाया. അവരുടെ ഹൃദയത്തിൽ എന്ത് സംഭവിച്ചു? उनका हृदय में क्या हो गया? छेदा, मतलब एक दर्द वेदना अवस्था उन लोगों को हुआ. അവരുടെ മരിച്ച അവസ്ഥയിൽ അവർക്ക് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഉണർത്തി, നീ പാപിയാണ്, നഷ്ടപ്പെട്ടവനാണ്, നിന്റെ നാവിന്റെ കീഴെ അണലി വൃക്ഷമാണ്, നിന്റെ സ്ഥാനം നരകവേദനയിലേക്കാണ് നീ പോകേണ്ടത് എന്നുള്ള വചനം കേട്ടപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചു? उन लोग जब मरा हुआ दशा में रहते समय में, यानी मृत्यु का हालत में रहते समय में, ऐसे समय पर जीवन का वचन सुसमाचार जब सुनते समय में, वो सुसमाचार ने उनको एहसास दिलाया कि मैं पापी हूँ, मैं दोषी हूँ, मेरा होठ के नीचे सर्प का विष जहर भरा हुआ है, मेरा हालत बहुत बुरा है करके इस तरह अपना पाप का बोध जब उनको एहसास हुआ था, ആ വചനം കേട്ടപ്പോൾ इस तरह का वचन सुनते समय में വായിക്കുന്ന prick and pierce എന്ന് പറഞ്ഞാൽ അവരുടെ ഹൃദയത്തിൽ വളരെ ഷാർപ്പായ വേദന ഉണ്ടായി എന്നാണ് നമ്മൾ അതിന്റെ ഒറിജിനൽ തർജ്ജമ. उसको ओरिजिनल भाषांतर में पढ़ते समय में कुछ तो उनको गहरा चोट उनका हृदय में लगा, जैसे एक तलवार घुसते समय में जो वेदना होता है उस प्रकार का वेदना उनको हुआ जब उनको पाप का बोध का एहसास हुआ तभी. അപ്പോൾ നമ്മൾ 73 സങ്കീർത്തനം 4 വാക്യത്തിൽ വായിച്ചത് എന്താണ്? 73 भजन संगीता 4 में हमने क्या पढ़ा था? അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച ഒരു വ്യക്തിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവന് ഒട്ടും വേദന തോന്നുന്നില്ല പാപം സംബന്ധിച്ച്. इस प्रकार जो पापी, जो पाप और अधर्म के विषय के लिए मरा, मतलब उसको प्रभु के विषय में कोई स्पर्श शक्ति नहीं, क्योंकि वो मरा हुआ है. पाप कितना भी उसके जीवन में आएगा तो वो मरा हुआ हालत में उसको कुछ उसको फर्क नहीं पड़ता. ऐसा व्यक्ति का मृत्यु भी क्या रहेगा, वैसे ही हालत में है वो. അപ്പോൾ നമ്മൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു നല്ലവനാണെന്ന് രുചിച്ചറിയണം. परंतु इसीलिए हर एक व्यक्ति को हमारा प्रभु यीशु मसीह बहुत ही स्वादिष्ट है, रुचि देने वाला है, भला है करके ये चक्कर जानना जरूरी है. അത് ആ വേദന മാറിയിട്ട് നമുക്ക് സന്തോഷവും നമുക്ക് ആനന്ദവും സമാധാനവും ഉണ്ടാകണമെങ്കിൽ तो उस व्यक्ति के जीवन में उस मरा हुआ परिस्थिति से हटकर जीवन और आनंद और खुशी में अगर प्रवेश करना है तो ദൈവം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പ്രവർത്തിക്കുന്ന ഒരു പ്രവർത്തനത്തെ കുറിച്ചുള്ള ആ യാഥാർത്ഥ്യം നമുക്ക് വെളിപ്പെട്ട് കിട്ടണം. परमेश्वर हमारे जीवन में एक बहुत बड़ा कार्य कर रहा है करके ये एक बड़ा सच्चाई हर एक जन को बोध्य होना जरूरी है. അപ്പോൾ നമ്മൾ ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 16:23 വായിക്കുന്നുണ്ട്. लूका का पुस्तक 16:23 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ ഈ പാപബോധം ഉണ്ടായിട്ട് പാപത്തെക്കുറിച്ചുള്ള ഒരു വേദന നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നില്ല എങ്കിൽ, जब हम लोग जिंदा रहते समय में ऐसे जिंदे हालत में पाप का विषय का बोध अगर हमको नहीं हो रहा है, पाप हमको एक दर्द देगा, वेदना देगा, चुभाएगा करके ये बोध अवस्था अगर एक व्यक्ति को नहीं है तो അവിടെ അവൻ മരിച്ചു കഴിഞ്ഞിട്ട് പറയുകയാണ് എന്താണ്? उधर वो मरकर वो क्या कहता है 23 में, ഞാൻ ഈ യാതനാ സ്ഥലത്ത് വേദന അനുഭവിക്കുന്നു. पढ़ना, और अधोलोक में उसने पीड़ा में पड़े हुए देखो अधोलोक में पीड़ा सहते हुए वो बोल रहा, मतलब अधोलोक में क्या हो गया, वो वेदना दर्द पीड़ा सह रहा है. ഇത് എല്ലാം ഒരിക്കൽ മരണവും പിന്നെ ന്യായവിധി. ഈ പീഡയാണ്, ഈ വേദനയാണ് ന്യായവിധി. मतलब एक बार मरना फिर न्याय सारा मनुष्य के लिए नियुक्त किया है, मतलब वो जो न्याय जो नियुक्त किया है वही ये पीड़ा है वो सभी पापियों को. അപ്പോൾ നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം നമ്മൾ അങ്ങനെയുള്ളവരായിരുന്നു. हमारे विषय में हम लोग एक समय में इस प्रकार के झुंड के लोग थे, എന്നാൽ കർത്താവ് നമ്മുടെ സ്ഥാനത്തേക്ക് വരികയാണ്. लेकिन प्रभु हमारा स्थान लिया. കർത്താവ് അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു, നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം इब्रानियों का पुस्तक 2 अध्याय में അതിന്റെ 9-ാം വാക്യത്തിൽ उसका 9 में हम पढ़ते हैं, അവിടെ पर हम यीशु को जो स्वर्गदूतों से कुछ ही कम किया गया था, मृत्यु का दुख उठाने के कारण महिमा और आदर का मुकुट पहने हुए देखते हैं. आगे परमेश्वर के अनुग्रह से हाँ. वह हर एक मनुष्य के लिए मृत्यु का स्वाद चखे. मृत्यु का स्वाद चखा. എന്താണ് മരണത്തിന്റെ സ്വാദ്? मृत्यु का स्वाद क्या है? इब्रानियों 2:9 के अनुसार ഈ മരണത്തിന്റെ സ്വാദാണ് ദുഷ്ടന്മാരുടെ നാവിന്റെ കീഴെ അത് ഉണ്ടെങ്കിൽ ये मृत्यु का स्वाद, यानी कि हर एक पापियों के जीभ के नीचे जो विष है, जो जहर जो बोला, वो ये मृत्यु का अवस्था है. അതെങ്ങനെയെങ്കിലും നീങ്ങിപ്പോകണമെന്നുള്ള ഒരു ഇടപെടലാണ് ദൈവം നമുക്ക് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കുത്തുകൊണ്ടു അല്ലെങ്കിൽ ഹൃദയത്തെ വേദനിച്ചു എന്നുള്ളത്. तो ये बात हमारा ये वेदना, ये मृत्यु का स्वाद हमारे अंदर से हट जाने का अवस्था कोई बोलते हैं पश्चाताप और विलाप. जब प्रभु का सुसमाचार आते समय में, वचन के सामने आते समय में हमारा हृदय छेदा जाता है, दुख होता है, वेदना होते समय में, मतलब क्या हो गया, वो व्यक्ति का जीवन से मृत्यु का स्वाद और वो दर्द और पीड़ा हट गया. അപ്പോൾ ഈ മരണത്തിന്റെ വേദന,
इस प्रकार का ये मृत्यु का ये पीड़ा യേശു ക്രിസ്തു यीशु मसीह ने നമുക്ക് വേണ്ടി അനുഭവിച്ചു. हमारे लिए अनुभव किया। ഇത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ ये बात जब हमारे हृदय में आता है, ആ കയ്പിന് പകരം उस कड़वाहट के बदले നമ്മുടെ നാവിന്റെ കീഴെ हमारे होठों के नीचे പാലും തേനിന്റെ അനുഭവം ഉണ്ടാവും. दूध और मधु बहने का अनुभव का मिठास आएगा। എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ കർത്തൃമേശയിൽ നമ്മൾ അനുഭവിക്കുന്ന അപ്പവീഞ്ഞുകളിൽ നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് അവിടെ വീഞ്ഞ് മധുരമുള്ളതായിരിക്കുന്നത്? हम लोग क्यों प्रभु मेज की उपस्थिति में आते समय में वो प्याला का कटोरा का जो दाखरस जो हम पीते समय में वो दाखरस मीठा रहना चाहिए? എന്തുകൊണ്ടാണ്? क्यों ऐसा है? നമ്മൾ ഇനി അത് കുടിക്കയില്ല, കയ്പ് കുടിക്കയില്ല. क्योंकि मेरा कड़वाहट जो मेरे जीवन का था वो कड़वाहट अभी प्रभु ने मेरे लिए पी लिया है। अब मैं जिंदगी भर कभी भी मैं वो कड़वाहट को नहीं पीऊंगा। उसका स्मरण में, याद में मैं मीठा दाखरस पीता हूँ। അപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു അത് ചുമന്ന് മാറ്റി. तो यीशु मसीह ने मेरे लिए सहकर क्या किया? उसका वो कड़वाहट का स्वाद को हटा दिया। ആ സർപ്പവിഷം നമ്മളിൽ നിന്ന് മാറി. सर्प का वो बीज जो जहर जो हमारे अंदर था उसको निकाल दिया। എന്നിട്ട് നമ്മുടെ നാവിന്റെ കീഴെ और फिर हमारे होठों के नीचे അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് या फिर हमारे हृदय में ദൈവം നല്ലവനാണെന്ന് ഗ്രഹിച്ചറിയാൻ परमेश्वर भला है ये बात को अच्छी तरह से ग्रहण करके जान सके ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് തന്നു. परमेश्वर का आत्मा को हमारे हृदय में दिया। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ अभी परमेश्वर का आत्मा जब हमारे हृदय में आता है നമ്മൾ ദൈവം നല്ലവനാണെന്ന് രുചിച്ചറിയുകയാണ്. तब हम परमेश्वर हम चक कर जान रहे हैं कि यहोवा कितना भला है। നമ്മളവിടെ എബ്രായ ലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. इब्रानियों का पुस्तक अध्याय 6 में അവിടെ അതിൻ്റെതായിരിക്കുന്ന 4-ാം വാക്യത്തിൽ वाक्य 4 में क्योंकि जिन्होंने एक बार ज्योति पाई है और जो स्वर्गीय वरदान का स्वाद चख चुके हैं और पवित्र आत्मा के भाग्य हो गए हैं। ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്? इधर हम क्या पढ़ते हैं? ഒരു വിശ്വാസി ദൈവം അല്ലെങ്കിൽ സ്വർഗീയ ആസ്വാദനം, मतलब एक स्वर्गीय चीजों का जो भला का परमेश्वर का वचन का जो स्वर्गीय बात है उसका स्वाद चख लिया है। അപ്പോൾ എന്താണ് ആസ്വാദനം? वो स्वाद क्या है? അപ്പം ആ ആസ്വാദനവും പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കൃപയും തമ്മിൽ ഒരുമിച്ച് പോവുകയാണ്. तो ये स्वाद और पवित्र आत्मा का अनुग्रह साथ में चलता है। അപ്പൊ പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മൾ യഥാർത്ഥമായി പ്രാപിക്കുമ്പോൾ यानी कि जो व्यक्ति सचमुच पवित्र आत्मा को प्राप्त करता है ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലേക്ക് പകർന്നു. परमेश्वर का प्रेम हमारे हृदय में उंडेला गया है। റോമാലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो 5:5 में हम पढ़ते हैं ആ ദൈവസ്നേഹം നമ്മുടെ ഉള്ളിലെത്തുമ്പോൾ वो परमेश्वर का वो प्रेम जब हमारे अंदर आ जाता है നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പാലിന്റെയും തേനിന്റെയും അനുഭവം ഉണ്ടാകുകയാണ്. तब हमारे हृदय में दूध और मधु का स्वाद का अनुभव बहने लगता है। അപ്പോൾ അത് ഒരു നമ്മളെ കർത്താവിനെ കാണുന്നത് വരെയും इसलिए जब तक हम प्रभु को मिलने तक ഒരു ദൈവരാജ്യത്തിന്റെ അനുഭവം, वो एक परमेश्वर का राज्य का अनुभव रहता है। ദൈവരാജ്യത്തിന്റെ അനുഭവം അല്ലെങ്കിൽ ദൈവരാജ്യം എന്ന് പറയുന്നത് പാലും തേനും ഒഴുകുന്ന മധുരമുള്ള ഒരു അനുഭവത്തിന്റെ ഒരു അവസ്ഥയാണ് ദൈവരാജ്യം. परमेश्वर का राज्य में बना रहना, परमेश्वर का राज्य में हम जी रहे करके बोलते समय उसका मतलब क्या है? मतलब मैं हमेशा दूध और मधु का स्वाद में, मिठास में जीने का अनुभव को ही परमेश्वर का राज्य में जी रहा हूं करके कहते हैं। അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്നും ഒറ്റയടിക്ക് ഈ കയ്പിന്റെ അനുഭവം അല്ലെങ്കിൽ ഈ സർപ്പവിഷം കംപ്ലീറ്റ് മാറിപ്പോകുന്നില്ല. तो हमारे जीवन में तुरंत ही एक ही पल में फटाक से जल्दी से ये जहर हटता नहीं है, विष हटता नहीं है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മൾ പലപ്പോഴും പാപത്തിൽ വീഴുന്നു. हम लोग बहुत बार पाप में गिरते हैं। പാപത്തിൽ വീഴുമ്പോൾ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? पाप में गिर जाना मतलब क्या है? ഞാൻ ദൈവം നല്ലവനാണെന്ന് ആസ്വദിക്കുകയല്ല, तो उस समय में परमेश्वर भला है ऐसा स्वाद नहीं रहता मेरे में, എന്റെ നാവിന് വേറൊരു രുചിയുണ്ട്. क्योंकि मेरे होठ में अभी दूसरा कोई स्वाद आ गया है। അതായത് രക്ഷിക്കപ്പെടുന്നതിന് മുമ്പുള്ള രുചി. मतलब वो स्वाद, वो रुचि जो उद्धार पाने के पहले था वही स्वाद वापस आ गया। അപ്പോൾ ഇത് സംഭവിക്കുന്നു. तब क्या हो रहा है? അതുകൊണ്ടാണ് इसलिए ഈ രുചി നമ്മളിൽ നിന്ന് മാറിപ്പോകുന്നത് വരെയും ये रुचि या ये स्वाद हमारे अंदर से रहते रहने के लिए, പഴയ രുചി, मतलब वो पुराना स्वाद, പാമ്പിന്റെ രുചി, वो सर्प का स्वाद അല്ലെങ്കിൽ നരകത്തിന്റേതായ രുചി, പാപത്തിന്റെ ആസ്വാദനം, या फिर वो नरकीय स्वाद जो पाप में बने रहने का वो स्वाद हटने तक, അത് ഒരു പ്രാവശ്യമല്ല, वो एक बार नहीं, 2 പ്രാവശ്യമല്ല, 2 बार नहीं, പിന്നെയും നമ്മൾ പാപത്തിന്റെ വഴിയിലേക്ക് തിരികെ പോകുന്നു. हम लोग बार बार पाप के रास्ते में चलते रहते हैं। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? കർത്താവ് നല്ലവൻ, കർത്താവിന്റെ ദയയെ നിരന്തരം ആസ്വദിക്കാൻ കഴിയാതെ വരുമ്പോൾ, जब प्रभु का कृपालु स्वभाव को बार बार स्वादिष्ट है करके, वो स्वाद कितना अच्छा है करके ये बात को भूल जाते या उसमें बने नहीं रहने की वजह से वापस पुराने आदत में चले जाते हैं। അതാണ് കർത്താവ് പറയുന്നത്, എന്റെ വരുവരെയും എന്റെ ഓർമ്മയ്ക്കായി നിങ്ങൾ എന്നെ ഓർക്കണം.
इसलिए प्रभु ने खास रीति से बोला था, मेरे वापस आने तक मेरे याद में तुम लोग मुझे स्मरण करते रहना। അവിടെ നമുക്ക് യിരെമ്യാ പ്രവചനം അതിന്റെ 50-ാം അധ്യായത്തിൽ ഒരു വാക്യം വായിക്കാം. यिर्मयाह का पुस्तक अध्याय 50 में, യിരെമ്യാവ് 48-ാം അധ്യായം. 48, അവിടെ മോവാബിനെ കുറിച്ച് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. वहां पर मोआब के लोगों के बारे में कहता है 48-ാം അധ്യായത്തിൽ 48 का മോവാബ് ബാല്യം മുതൽ 11 സ്വൈര്യമായി മട്ടിന്മീതെ തെളിഞ്ഞു നിൽക്കുന്നു. पढ़े 48 का 11। हाँ, मोआब बचपन से ही सूखी है, उसके नीचे तलछट है और वो एक बर्तन से दूसरे बर्तन में उड़ता नहीं है। അപ്പൊ മോവാബിൻ എന്ന് പറഞ്ഞ ആരാണ്? मोआब कौन है? ഈ അണലിവിഷം വായിലുള്ളവരാണ്. मतलब वो प्रकार के लोग हैं जिसके जबान के नीचे सांप का जहर है। അവരുടെ സന്തോഷം ലോകമാണ്. उनका आनंद संसार है। ഇസ്രായേൽ മക്കളുമായി ഒരു ബന്ധവുമില്ല. इस्राएल के लोगों के साथ उनका कोई रिश्ता नहीं। അവരെ തെളിഞ്ഞ് സ്വസ്ഥമായിരിക്കുന്നു. वो लोग हमेशा सुखी रह रहे हैं। പക്ഷെങ്കിൽ അവരുടെ നാവിന്റെ കീഴെ എന്തുണ്ട്? അല്ലെങ്കിൽ അവരുടെ അടിയിൽ ദൈവക്രോധത്തിന്റെ മദ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ വായിക്കുന്നത് മട്ട്. परंतु उनके नीचे क्या है? तलछट वहां पर बना। वो क्या है? परमेश्वर का क्रोध, परमेश्वर का गुस्सा का क्रोध का न्याय उनके ऊपर हमेशा बना हुआ है करके कहता है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവരെ ഒരു പാത്രത്തിലേക്ക് പകർന്നിട്ടില്ല. क्योंकि उनको एक पात्र से, एक बर्तन से दूसरा बर्तन में उंडेला नहीं है, कष्ट नहीं आया उनके जीवन में। ഇപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു എന്താണ് ചെയ്തത്? प्रभु यीशु मसीह ने क्या किया? ആ ഗത്സമന തോട്ടത്തിൽ നമ്മൾ കുടിക്കേണ്ട പാനപാത്രം യേശുക്രിസ്തു കുടിക്കുകയാണ് ചെയ്തത്. यीशु मसीह ने गतसमने में वो प्याला प्रभु ने पिया करके हम पढ़ते हैं। वो क्या प्याला था? हम लोग जो न्याय का प्याला पीना चाहिए था, वो प्रभु ने पी लिया। നാം എങ്ങോട്ട് പകർന്നു? हम किसके और कौन सा बर्तन में डाला गया? हम लोग, അശുദ്ധരായ നമ്മളെ हम जो अशुद्ध बर्तन में थे, മധുരവാനായ ഒരുവനിലേക്ക് പകർന്നു. हमें एक मीठा पात्र प्रभु यीशु मसीह के पात्र में उंडेला गया। നമ്മൾ അവനിലേക്ക് പകരപ്പെടുമ്പോഴെല്ലാം जब भी जितना हम लोग उस पवित्र पात्र में उंडेले जा रहे थे, ദൈവം നല്ലവനാണെന്ന് ടേസ്റ്റ് ചെയ്യുന്ന ഒരു അനുഭവമാണ് ഈ പകർച്ച. उस अवस्थे में, उस बहते समय में हमारा स्वाद क्या है? यहोवा कितना कृपालु है, यहोवा कितना भला है करके वो स्वाद में हम लोग प्रभु में उंडेले जा रहे थे। അവിടെ മട്ടൻ നമ്മൾ കണ്ടോ? മട്ട്, वहां पर तलछट हमने जो पढ़ा, അതിനെ ന്യായവിധി എന്നാണ് പറയുന്നത്. उसको न्याय कहते हैं। उसका നമ്മള് मतलब സങ്കീർത്തനം അതിന്റെ 75-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ भजन संगीता 75 का 8 में हम पढ़ते हैं, यहोवा के हाथ में कटोरा है हाँ। जिसमें का दाग मधु झाग वाला है, हाँ। उसमें मसाला मिला है। അവിടെ നോക്കുക, അവിടെ വായിക്കുന്ന ഡ്രഗ്, അത് മട്ട്, ലീസ്, ഡ്രഗ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധിയാണ്. आगे पढ़े। नीचे उसकी तलछट हाँ। पृथ्वी के सब दुष्ट लोग पी जाएंगे। हाँ, वो तलछट मतलब वो तलछट परमेश्वर का क्रोध का न्याय को बताता है। ഭൂമിയിലെ സകല ദുഷ്ടന്മാരും അതാ മട്ട് വലിച്ചു കുടിക്കുന്നു. और भूमि के सब लोग क्या कर रहे हैं? वो तलछट को वो लोग पी रहे हैं उसको। ഇതാണ് കർത്താവായ യേശുക്രിസ്തു നമ്മൾ കുടിക്കേണ്ട ആ പാനപാത്രം. परंतु यीशु मसीह ने हमारे लिए क्या किया? ये तलछट का ये प्याला, ये कटोरा जो हम लोग पीना चाहिए था, वो प्रभु यीशु मसीह ने वो कटोरों को पी लिया। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 18-ന്റെ 11-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना का सुसमाचार 18 का 11 में हम पढ़ते हैं। यूहन्ना का सुसमाचार 18 का 11। तब यीशु ने पतरस से कहा, हाँ। अपनी तलवार म्यान में रख, जो कटोरा पिता ने मुझे दिया है, हाँ। मैं उसे न पीऊं। പിതാവ് തന്ന പാനപാത്രം पिता ने मुझे एक प्याला दिया है। നമ്മളെ ഒരിക്കൽ അനുഭവിക്കേണ്ടതായിരുന്നു ആ പാനപാത്രം. ये प्याला को वास्तव में हम लोग पीना चाहिए था। ഇത് ആര് കുടിച്ചു? ये किसने पी लिया? यीशु इधर। मसीह ने हमारे लिए पिया। ഇത് ഗ്രഹിക്കുന്നതാണ് യഹോവ ദയാലു, കർത്താവ് ദയാലു എന്ന് നമ്മൾ ആസ്വദിക്കുന്നത്. ये बात का एहसास होना, ये बात को ग्रहण करना, प्रभु ने मेरा न्याय को पी लिया है करके एहसास करना ही वो अनुभव को कहते हैं। हमारा प्रभु कितना दयालु और कृपालु है, वो चख रहे हैं तभी हम। ഇത് നിരന്തരം ये प्रति समय हर एक निरंतर നമ്മൾ പാനം ചെയ്യുമ്പോൾ ഈ അനുഭവം ഉണ്ടാകുമ്പോൾ इसका आस्वाद हम लेते समय, मतलब वो मिठास को स्वाद लेते समय में, अनुभव करते समय में, അവിടെ നമ്മൾ യെരമ്യാവിൽ വായിച്ചു, പാത്രത്തിൽ നിന്ന് വേറൊരു പാത്രത്തിലേക്ക് പിന്നെയും പകരണം. बोला यिर्मयाह में हमने क्या पढ़ा था? वहां पर मोआब लोग एक बर्तन से दूसरा बर्तन में डाला नहीं गया था, लेकिन वास्तव में क्या होना चाहिए? मनुष्य का अवस्था एक बर्तन से दूसरा बर्तन में उंडेले जाते रहना चाहिए था। അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ इसलिए हमारे हृदय में, പാപത്തിന്റെ ആ സർപ്പത്തിന്റെ ആ അണലി വിഷത്തിന്റെ അനുഭവം ഉണ്ടാകുമ്പോൾ हमारे हृदय में जब वो सर्प का वो जहर का अनुभव जब आता है, എന്താണ് നമ്മൾ വിശ്വസിക്കുന്നത്? तब हम क्या विश्वास कर रहे हैं? കർത്താവ് ആ പാനപാത്രം കുടിച്ചു എന്നുള്ള ഓർമ്മ
हमें उस समय तुरंत प्रभु यीशु मसीह ने जो जहर का जो कटोरा है वो मेरे लिए प्रभु ने पी लिया है करके उसको जल्दी स्मरण करना है। ഇങ്ങനെ കർത്താവ് നല്ലവനാണ്, കർത്താവ് ദയാലുവാണെന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അനുഭവിക്കുകയാണ്. इस तरह वो एहसास में रहते समय में तब हमें समझ में आता है कि हमारा प्रभु कितना भला है और दयालु और कृपालु है करके। അപ്പോൾ നമ്മള് ഉത്തമഗീതം 4:11 നമ്മൾ വായിക്കുന്നത് പോലെ श्रेष्ठ गीत 4:11 में हम पढ़ते हैं, ആ, सॉन्ग ऑफ सोलोमन 4:11। हे मेरी हे दुल्हन, दुल्हन, मेरे होठों से मधु टपकता है। हाँ, ഓക്കെ. ഇപ്പോൾ ഈ പാനപാത്രത്തിൽ നിന്ന് കർത്താവ് കുടിച്ച ദൈവസ്നേഹത്തെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അനുഭവിക്കുമ്പോൾ जो कोई प्रभु ने जो हमारे लिए जो क्रोध का कटोरा पिया है करके ये एहसास करने वाला विश्वासी, കർത്താവ് തന്നെ പറയുകയാണ്, प्रभु खुद कहता है നിന്റെ നാവിന് കീഴിൽ തേനും പാലും ഉണ്ട് तेरे होठों के नीचे दूध और मधु है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? ദൈവം നല്ലവനാണെന്നുള്ള രുചി. हमारा प्रभु बहुत दयालु और भला है, उसका स्वाद आ रहा है उसको। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? എന്റെ മരണം അവൻ ഏറ്റെടുത്തു, मेरा मृत्यु प्रभु ने ले लिया, എന്റെ ശാപം അവൻ ഏറ്റെടുത്തു, मेरा श्राप प्रभु ने ले लिया, എന്റെ പാപം അവൻ ഏറ്റെടുത്തു. मेरा पाप प्रभु ने ले लिया। എനിക്ക് എന്തെല്ലാം യോഗ്യതയുണ്ടോ അതെല്ലാം അയോഗ്യതയുണ്ടോ അതെല്ലാം യേശു തന്നിലേക്ക് മാറ്റി. मेरे जीवन में जो जो अयोग्य बातें था वो सब यीशु में बदल गया, यीशु की ओर डाला गया। ഇതാണ് ഒരു പാത്രത്തിൽ നിന്ന് വേറൊരു പാത്രത്തിലേക്ക് പകർന്നു. इसी का मतलब है एक बर्तन से दूसरा बर्तन में डाला गया। അപ്പോൾ നമ്മളെ ഒരു ലോകമനുഷ്യനെ സംബന്ധിച്ചോളം एक संसारी मनुष्य ദൈവരാജ്യത്തിൻ്റെതായ ഭരണമില്ലാതെ परमेश्वर का राज्य का अधिकार उसके अंदर नहीं रहने की वजह से, ഒരു പാപം നമ്മളിൽ വന്നു കഴിഞ്ഞാൽ അതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഭയമില്ലാതെ बोला पाप ऐसे व्यक्ति के जीवन में, पापी मनुष्य के जीवन में पाप आता है तो मैंने पाप किया है ऐसा डर नहीं रहता उसे। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അത് നമ്മളെ ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നു, एक वाक्य हम पढ़ते हैं, കർത്താവ് ദയാലു എന്ന് ആസ്വദിക്കാത്തത് കൊണ്ട് पर हमारा प्रभु दयालु और कृपालु है, उसका स्वाद वो नहीं चखा है। നമ്മളെ സഭാപ്രസംഗി അതിന്റെ 30-ാം അധ്യായം उसका नीति वचन 30 अध्याय അവിടെ ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്ന ഒരു വ്യഭിചാരിയുടെ അനുഭവത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. प्रोवर्ब्स 30 में संसार से प्रेम करने वाला एक व्यभिचारिणी के बारे में कहा है। അതിന്റെ 20-ാം വാക്യം, उसका 20 में हम पढ़ते हैं, 30-ാം अध्याയം 20-ാം വാക്യം. 30 का 20। ആ, व्यभिचारिणी की चाल भी वैसी ही है। वह भोजन करके मुंह खोलती है और कहती है मैंने कोई अनर्थ काम नहीं किया। ആ, അവൾ തിന്ന് കുടിച്ചിട്ട് പറയുകയാണ്, वो खा के पीकर मुंह साफ करके क्या बोलती है? मैंने तो कुछ बुरा नहीं किया। അപ്പൊ അങ്ങനെയുള്ളവർക്ക് എന്താണ് സംഭവിക്കുന്നത്? इस प्रकार के लोगों का हालत क्या होने वाला है? നമ്മളെ ധനവാന്റെ അവസ്ഥ ഇത് തന്നെയാണ്. जैसा धनवान के जीवन में हुआ वैसा ही होगा। അപ്പോൾ കർത്താവ് നല്ലവനെന്ന് അനുഭവിച്ചറിഞ്ഞാൽ तो लेकिन जिसने ये अनुभव किया कि हमारा प्रभु भला है, നമ്മൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിലേക്ക് അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും ഒരു പാപം വരുമ്പോൾ या फिर हमारे जीवन में कोई भी प्रकार का पाप प्रकट हुआ तो ഞാൻ ഒന്നും ചെയ്തില്ല, ഞാനൊന്നും അറിഞ്ഞില്ല എന്നുള്ള നിലയിലല്ല. हम विश्वासी लोग कभी नहीं बोलता अरे मैंने तो कुछ किया नहीं, मुंह साफ करके कभी ऐसा नहीं बोलेगा। പിന്നെ എന്ത്? बल्कि वो क्या कहेगा? കർത്താവേ ഞാൻ പാപം ചെയ്തു. हे प्रभु मैंने पाप कर बैठा। ഞാൻ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വരുമ്പോൾ मैं तुरंत प्रभु के उपस्थिति में आकर അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ദൈവാത്മാവ് ഒരു ഭാരം കൊടുക്കുന്നു. उसके उस विश्वासी के हृदय में पवित्र आत्मा एक बोझ देगा। എന്താണത്? वो बोझ क्या है? അവന്റെ ഹൃദയം പ്രിക്ക് ചെയ്യുന്നു, വേദനിക്കുന്നു. उसका हृदय तुरंत दर्द होने लगता है, छेदने लगता है, कुछ तो हुआ, उसने गलती किया है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ ഇപ്പോൾ അകൃത്യത്തിൽ മരിച്ചവനല്ല. കാര്യം ഈ പാപം വരുമ്പോൾ അവനത് സെൻസ് ഉണ്ടാകുന്നു. क्योंकि ये अभी उस पापियों के समान नहीं है जो अधर्म में मर गया। अधर्म में कुछ भी हालत होएगा तो उनको स्पष्ट नहीं होता। विश्वासी क्यों है? कुछ भी अधर्म हुआ तो जल्दी उसको स्पष्ट होता है, कुछ तो मेरे साथ हुआ है करके। അപ്പൊ ദൈവത്തെ യഥാർത്ഥമായി സ്പർശിച്ചറിയുന്നത് എവിടെയാണ്? इसलिए प्रभु को, परमेश्वर को वास्तव में स्पर्श किया है करके कब, कहां पर एहसास होता है? ദൈവത്തെ അല്ലാതെ എന്തെങ്കിലും നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അനുഭവിച്ചാൽ നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഉടനെ ഹോളി സ്പിരിറ്റ് നമുക്ക് ആ വേദന കൊണ്ടുവരുന്നു. क्योंकि प्रभु को छोड़कर मैं कोई और बात को अगर मैंने छू लिया, पवित्र आत्मा तुरंत वो विश्वासी को एहसास दिलाएगा, दोष लगाएगा उसके अंदर, देखो देखो तूने कुछ तो ऐसा चीज को छुआ है जो प्रभु नहीं है। അപ്പോൾ നമ്മളിവിടെ യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത്, जैसा हमने यिर्मयाह का पुस्तक में पढ़ा, പാപത്തിനൊരു ടേസ്റ്റ് ഉണ്ട്, पाप को एक स्वाद है। തന്നെയുമല്ല പാപത്തിനൊരു മണമുണ്ട്. उतना ही नहीं, पाप को एक सुगंध भी है। അവിടെ सुगंध यानी कि दुर्गंध है, दुर्गंध है, सॉरी। നമ്മള് അതിന്റെ യിരെമ്യാവ് ഒന്നുകൂടെ വായിക്കാം നമുക്ക്. उसका एक और बार हम पढ़ेंगे 48 में। वह बचपन से ही सूखी है, उसके नीचे तलछट है। हाँ। वह एक बर्तन से दूसरे बर्तन में उंडेला नहीं गया हाँ। और न बंधुआई नहीं गया, हाँ। इसलिए उसका स्वाद उसमें स्थिर है देखो उसका स्वाद उसमें स्थिर है। आगे और
उसका गंध अभी भी उसी में बनी है। അപ്പോൾ ഒരു വിശ്വാസിയിൽ നിന്ന് നിരന്തരം എങ്ങോട്ട് മാറ്റപ്പെടണം? इसलिए ये विश्वासी हमेशा एक बर्तन से दूसरा बर्तन में क्या होना चाहिए? ക്രൂസിലേക്ക് നീക്കപ്പെടണം. मतलब वो हमेशा अपना वो पाप का दशा से हटकर क्रूस का प्याला क्रूस में डालना चाहिए वो। ഈ പാത്രത്തിൽ നിന്ന് മറ്റേ പാത്രത്തിലേക്ക് പകരണം. मतलब अपना पाप का पात्र से हटकर अभी दूसरा बर्तन में उंडेला जाना है। അതാണ് നമ്മൾ ഒന്ന് പത്രോസ് 2:1 വായിച്ചത്. वही हमने पहला पत्रोस 2:1 में हमने पढ़ा था। എന്താണ്? സകല ദുഷ്ടതയും, सब प्रकार का दुष्टता, സകല യാജഭാവവും, सब प्रकार का छल बातें, സകല അസൂയയും सब प्रकार का द्वेष की बातें, എവിടേക്ക് പകരപ്പെടണം? वो सब हटाना है। मतलब कहाँ पर डालना है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വെച്ചുകൊണ്ടിരുന്നാൽ ദൈവം നല്ലവനാണെന്ന് എനിക്കറിയാൻ പറ്റത്തില്ല. ये सब बातें मैंने अगर मेरे हृदय में रखा है तो यहोवा भला है, हमारा प्रभु दयालु है, अच्छा है करके वो स्वाद नहीं मिलेगा। അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരാം. तो ये सब बातें हमारे हृदय में आ सकता है, പക്ഷേ നമ്മളത് രുചിക്കരുത്. परंतु उसका स्वाद हमें चखने नहीं जाना है। അത് രുചിക്കുന്നതിന് മുൻപ് उसका स्वाद चखने से पहले ദൈവം നല്ലവനാണെന്ന് രുചിച്ചറിയണം. जल्दी हमारा प्रभु भला है करके वो स्वाद जीवन में आना चाहिए। അതെങ്ങനെ അറിയാം? वो कैसा मालूम पड़ेगा? അവന്റെ ശരീരത്തിൽ എന്റെ ഈ പാപങ്ങളെ അവൻ ചുമന്നു. क्योंकि प्रभु ने अपने शरीर में मेरे ये पापों को भी प्रभु ने सह लिया, वो एहसास कर रहा है। എന്റെ ശരീരത്തിൽ നിന്ന് അവന്റെ ശരീരത്തിലേക്ക് മാറ്റപ്പെട്ടു. मेरा शरीर मेरा देह में से प्रभु का देह में चला गया, वो विश्वास करता है। ഇങ്ങനെയാണ് കർത്താവിനെ അനുഭവിച്ചറിയേണ്ടത്. इस तरह में प्रभु को अनुभव कर रहे हैं। പാപത്തിന്റെ ഏത് അവസരം വരുമ്പോൾ पाप का कोई भी परिस्थिति आए, ജഡമോഹം, കൺമോഹം, ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം, शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा और जीविता का घमंड, അത് ദൈവത്തിന്റെ ടേസ്റ്റ് മക്കിക്കളെ തടസ്സപ്പെടുത്തുന്ന കാര്യങ്ങളാണ്. बोलो वो एक ऐसा बातें है जो प्रभु का स्वाद को हमारे अंदर से खींच कर हटा देता है। നമ്മൾ എങ്ങനെയാണ് കർത്താവിനെ അനുഭവിച്ചറിയുന്നത്? हम लोग प्रभु को कैसा उसका उनका स्वाद अनुभव करते हैं? പാപം ടേസ്റ്റ് ചെയ്യുമ്പോൾ സാത്താനെയാണ് അനുഭവിക്കുന്നത്. जो कोई पाप का स्वाद में बना रहता है वो शैतान को चखते रहता है। എന്നാൽ നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് അത് വരുമ്പോൾ परंतु ऐसा अवस्था जब हमारे जीवन में आते समय में നമ്മളെ കർത്താവ് നല്ലവനാണ്. കാരണം ഈ वृक्षते कर्ताव चुमनु हमारा प्रभु भला है करके ये बोध्य में आता है क्योंकि मेरे अंदर का सारा जहर को प्रभु ने ले लिया। ഇങ്ങനെ നിരന്തരം നമ്മളെ ക്രിസ്തുവിലേക്ക് പകരുമ്പോൾ इस तरह बार बार हमें अपने आप को प्रभु में जब उंडेलते रहते समय में പാപത്തിന്റെ ടേസ്റ്റ് ഇല്ലാതില്ലാതായി पाप का स्वाद हटते रहता है, കുറഞ്ഞു കുറഞ്ഞു വരികയും कम होते जाएगा ദൈവം നല്ലവനാണെന്നുള്ള ടേസ്റ്റ് വർദ്ധിച്ചു വർദ്ധിച്ചു और വരികയും हमारा प्रभु भला है करके वो स्वाद बढ़ते रहेगा। ഇല്ലെങ്കിൽ നമ്മൾ പ്രസംഗം കേൾക്കും, നമ്മൾ വീട്ടിൽ പോയി ടിവിയും കണ്ട് ലോകത്തിൻ്റെതായ സന്തോഷത്തിലേക്ക് പോകും. नहीं तो क्या होगा, आज हम लोग आए मीटिंग में आए प्रचार सुना, घर जाने के बाद अपना संसार की बात या टीवी को देखकर फिर प्रभु का स्वाद भूलकर संसार का स्वाद में चला गया। പാപത്തിന്റെ ആസ്വാദനം കുറഞ്ഞു കുറഞ്ഞു വരികയും पाप का स्वाद का अवस्था को कम होते जाना है പിന്നെ ദൈവത്തെ നമ്മൾ രുചിച്ചറിയുന്നത് വർദ്ധിച്ചു വർദ്ധിച്ചു വരികയും और വേണം. प्रभु का अनुभव का स्वाद का मिठास को बढ़ते बढ़ते रहना है। ഇവിടെ പഴയ മനുഷ്യൻ मतलब ക്ഷയിച്ച് ക്ഷയിച്ചു വരണം. हमारा पुराना मनुष्य प्रतिदिन कमजोर होते जाता है അകത്തെ മനുഷ്യൻ और अंदरूनी मनुष्य പിന്നെ എങ്ങനെയാണ് क्या होता है, കൂടുതൽ കൂടുതൽ ശക്തി പ്രാപിച്ചു വരണം. और भी बल प्राप्त करते जाता है। അപ്പോൾ നമ്മളെ കർത്താവിനെ എങ്ങനെയാണ് അനുഭവിച്ചറിയുന്നത് കർത്താവ് നല്ലവനാണെന്ന്? प्रभु तो हम लोग अपने जीवन में कैसा हम अनुभव कर पाएंगे हमारा प्रभु भला है करके? നമ്മൾ അവിടെ ഒന്നാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചതുപോലെ जैसा हमने पहला पढ़ा आपने അതായത് पहला पत्रोस ഇത് ഏത് സമയത്തും നമ്മളെ കൊലോസ് ലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ कोलोसों में हम देखते हैं कोई भी समय में ആ കൊലോസ് ലേഖനം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം നമ്മളെ സ്വർഗ്ഗസ്ഥലങ്ങളിൽ ഇരുത്തിയിരിക്കുകയാണ്, ഒക്കെ ശരിയാണ്. तीसरा अध्याय में हम पढ़ते हैं कि हमें स्वर्गीय स्थानों में बिठाया है, ये सब सच्चे है। 1 മുതൽ 4 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ ഒരു വിശ്വാസിയുടെ അനുഗ്രഹങ്ങളെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. 1 से 4 तक पढ़ते समय में एक विश्वासी को क्या क्या आशीष है बोला है, എന്നാൽ ഇത് ടേസ്റ്റ് ആയിട്ട് തീരാത്ത വിശ്വാസിക്ക് परंतु ये 4 वाक्य विश्वासी के जीवन में जो स्वाद होना चाहिए था वो स्वादिष्ट नहीं हुआ है तो നമ്മളെ സ്വർഗ്ഗസ്ഥലങ്ങളിൽ ഇരുത്തി, मुझे स्वर्गीय स्थानों में बिठाया है, നമ്മൾ സ്വർഗ്ഗത്തിലാണ്, हम लोग स्वर्गीय लोग हैं, നമ്മുടെ പേര് സ്വർഗ്ഗത്തിൽ എഴുതി, हमारा नाम स्वर्ग का पुस्तक में लिखा गया है, നമുക്ക് സ്വർഗ്ഗത്തിൽ സ്വത്തുണ്ട്, हमारे स्वर्ग में धन है, നമ്മളെ വീണ്ടും ജനിപ്പിച്ച് തന്നെ സ്വർഗ്ഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന ക്ഷയം വാട്ടം മാലിന്യം എന്നിവയില്ലാത്ത ഉത്തമ അവകാശത്തിനാണ്. हमारा नया जन्म इसलिए किया गया है ताकि हमें स्वर्ग में कभी ना खत्म होने वाला, कभी ना सड़ने वाला एक अजर मिरास हमारे लिए परमेश्वर का सामर्थ्य में संभाले रखा है। ഇതൊന്നും ആസ്വദിക്കാതിരുന്നാൽ, ये सबका आनंद नहीं मिलता है तो കർത്താവ് ഇതെല്ലാം നൽകി വചനം ആസ്വദിക്കുമ്പോൾ, यानी कि प्रभु ने इतना सब कुछ किया है, वो वचन का आनंद उठा नहीं पा रहे तो ഈ അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ഈ പറഞ്ഞ അല്ലെങ്കിൽ 5-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്, तो 5वां वाक्य का अनुभव होगा। ആകയാൽ ദുർനടപ്പ്, അശുദ്ധി, അതിരാഗം, ദുർമോഹം, വിഗ്രഹന, അത്യാഗ്രഹം ഇങ്ങനെ ഭൂമിയിലുള്ള നിങ്ങളുടെ അവയവങ്ങളെ മരിപ്പിപ്പീൻ. ഇത് പിന്നെയും ഒരു വിശ്വാസിക്ക് ആസ്വാദനമായിട്ട് വരുമ്പോൾ നാം കർത്താവിലേക്ക് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ പകർന്ന് കർത്താവ് നല്ലവരെന്ന് ആസ്വദിക്കണം. 5 पढ़ना। इससे अपने उन अंगों को मार डालो हाँ। जो पृथ्वी पर है, हाँ। अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना,
बुरी लालसा और लोभ। हाँ, ये सब बातों को मार डाले, मतलब कि विश्वासी के जीवन में आएगा तो भूमि में जीते समय में ये अंगों को तुरंत हमें प्रभु ने मेरे लिए क्रूस पे मरा है बोलकर ये बातों को उस क्रूस के पात्र में हमें उंडेलना है, उसमें डालना है। ഇത് ആസ്വദിക്കാനല്ല, ये सब बातों का आनंद उठाना नहीं है, स्वाद नहीं चखना है। ഇത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരുമ്പോൾ ഹോളി സ്പിരിറ്റ് ഉള്ളത് കൊണ്ട് നമുക്കത് സെൻസ് ആകാം. ये सब बातें हमारे जीवन में आते समय में क्योंकि पवित्र आत्मा हमारे अंदर बसा है, ये सब बातें गलत है करके ये बात का एहसास पवित्र आत्मा हमको बताएगा। കാരണം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നപ്പോൾ क्योंकि परमेश्वर का आत्मा जब स्वर्ग से उतर कर आया, വളരെ തീവ്രമായ ഒരു തീയുടെ അനുഭവമാണ്, അല്ലെങ്കിൽ അഗ്നിജാല പോലെ ജ്വലിക്കുന്ന നാവുകൾ പ്രത്യക്ഷമായി. एक आग का अनुभव तब हुआ था प्रेरितों का कार्य 2 अध्याय में, तो एक आग मतलब जलने का अनुभव हुआ था। എന്താണ് ഇതിനർത്ഥം? उसका मतलब क्या है? നമ്മളവിടെ വായിക്കുന്നത് പിളർന്നിരിക്കുന്ന നാവുകൾ. तो वहां पर कट्टा वो जबान को काटा करके जला करके वहां पर हम पढ़ते हैं। നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം വായിക്കാം. प्रेरितों का कार्य 2 अध्याय में उसका 3 पढ़ना। और उन्हें आग की सी जीभें फटती हुई हाँ, दिखाई आग सी जीभ जो फट गई, जीभों को फाड़ दिया वो आग ने। എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? പിളർന്നിരിക്കുന്ന നാവ് എന്തിനാണ്? जीभ का उद्देश्य क्या है? ടേസ്റ്റ് ചെയ്യാനാണ്. स्वाद करने के लिए। നമ്മൾ പണ്ട് എങ്ങനെയാണ് ടേസ്റ്റ് ചെയ്തത്? हम लोग पहला कैसा स्वाद करते थे? हमारा स्वाद पहला कैसा था? പാപത്തെ ടേസ്റ്റ് ചെയ്തത്. मतलब पाप का वजह से कड़वाहट था, എന്നാൽ ആത്മാവ് വന്നു കഴിയുമ്പോൾ परंतु आत्मा आ जाने के बाद നമുക്ക് സുബോധം ഉണ്ടാകുകയും हमें ऐसा सुबोध हो गया। ഡിവൈഡ് അസെൻഡർ നമ്മൾ ആ രണ്ട് പിരിഞ്ഞിരിക്കുന്ന നാവുകൾ ഡബിൾ ആയിക്ക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം ദൈവത്തിന്റെ വചനം ഇരുവാഴ്ത്തിലുള്ള വാള് പോലെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ചിന്തനങ്ങളെയും ഭാവങ്ങളെയും വിവേചിക്കുന്നതാണ്. ലേഖനം 4-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം വായിച്ചു. 4-ാം അധ്യായം 12-ാം വാക്യം. छेदा गया है मतलब क्या हो गया? दो दारी हो गया, दुगना हो गया, उस अर्थ में है। उदाहरण के लिए जब इब्रानियों 4:12 में पढ़ते समय में परमेश्वर का वचन एक दो धारी तलवार की तरह है, वही दो धारी का अनुभव में पवित्र आत्मा ने आकर हमारा जबान को काटा। നിന്റെ ചിന്തകള്, मतलब हमारे विचारों को, നിനക്ക് രുചിക്കേണ്ടതും രുചിക്കാൻ പാടില്ലാത്തതും എന്താണെന്ന് ഹോളി സ്പിരിറ്റ് വചനത്തിലൂടെ നമുക്ക് കാണിച്ചു തരും. एक विश्वासी क्या रुचि लेना चाहिए, क्या स्वाद नहीं लेना चाहिए, ये दोनों बातों का अवस्था विश्वासी को पवित्र आत्मा बताएगा। ഇപ്പോൾ നിന്റെ നാവ്, अभी हमारा होठ, നിന്റെ രുചി, हमारा स्वाद അഗ്നിയായിട്ട് ഇറങ്ങി വന്ന ഹോളി സ്പിരിറ്റ് ആണ്. और वो क्या हो गया? वो आग का समान आया हुआ पवित्र आत्मा के नियंत्रण में है। ആത്മാവ് എങ്ങനെയാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്? आत्मा कैसा कार्य करेगा? നമ്മുടെ ഭാവങ്ങളെ വിവേചിച്ച് हमारा भावनाओं को काट कर अलग करेगा। അതാണ്. അതായത് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 4:12 4 का 12 का आखिरी भाग में भी हम पढ़ते हैं, റീഡ് ഇൻ ഇംഗ്ലീഷ്. ഡിവൈഡ് അസെൻഡർ രണ്ടായിട്ട് വേർതിരിക്കുന്നുണ്ടോ? मतलब काट के अलग कर दिया है, वैसा है क्या? പീസ് ടു പീസ് രണ്ടായിട്ട് വേർതിരിക്കും. अलग काटा और अलग हो गया। फिर वो पढ़ो, पढ़ो पढ़ो। और गांठ गांठ और गूदे गूदे को अलग कर अलग कर दिया। അത് തന്നെയാണ് ഇവിടെ. वही बात हमने प्रेरितों का कार्य 2:3 में भी वही बात होगा उधर। ഹോളി സ്പിരിറ്റ് ഉള്ള ഒരു വ്യക്തിക്ക് जिसके अंदर पवित्र आत्मा है, കർത്താവ് നല്ലവനെന്ന് ആസ്വദിച്ചറിയാൻ वो विश्वासी मतलब वो विश्वासी समझना चाहिए कि हमारा प्रभु भला है, ये अनुभव में पहुंचने के लिए അതിനുവേണ്ടി എന്ത് ചെയ്യുന്നു? उसके लिए पवित्र आत्मा क्या करेगा? പാപത്തിന്റേതായിരിക്കുന്ന പ്രകൃതിയെ നിനക്ക് വേർതിരിച്ച് കാണിച്ചു തരുന്നു. पाप का प्रकृति का स्वभाव जो तुम्हारे अंदर चिपका था उसको काट के अलग कर देगा। അപ്പോൾ പാപത്തിന്റെ സ്വഭാവം കാണിച്ചു തരുമ്പോൾ तो जब पाप का स्वभाव मुझे बताकर देता है कि ये पाप का स्वभाव है करके, അതിനെ എന്ത് ചെയ്യണം? तब मुझे क्या करना है? എങ്ങോട്ട് മാറ്റണം? അസെൻഡർ, ഡിവൈഡ് അസെൻഡർ. काट के अलग हो गया। अभी उसको कहां पर डालना है? क्रूस में डालना है, अलग कर देना है, उसको दूर कर देना है। അപ്പോൾ നമുക്ക് വലിയൊരു സ്വാതന്ത്ര്യം ഉണ്ടാവും. तब हमारे जीवन में बहुत बड़ा स्वतंत्रता आएगा, നമ്മുടെ ഹൃദയം ആനന്ദം കൊണ്ട് നിറയും. हमारे हृदय आनंद से भर जाएगा। നാം പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷം കൊണ്ട് നിറഞ്ഞ് വചനം വായിക്കും. हम वो ऐसे हालत में वो पवित्र आत्मा का आनंद से भरकर वचन को और आनंद से पढ़ेगा। ദൈവവചനം ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് വായിക്കുമ്പോൾ जब एक विश्वासी पवित्र आत्मा का आनंद से जब वचन पढ़ता है, വചനം ഭയങ്കര ആസ്വാദനം. वचन का स्वाद बहुत बढ़ जाता है उसमें। നമുക്ക് എഴുന്നേറ്റ് പോകാൻ തോന്നുന്നില്ല. फिर उठकर जाने का मन नहीं करता, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോഴേ ഉറക്കം വരും. नहीं तो पढ़ते समय में नींद आता है। കാരണം കർത്താവ് ദയാലുവാണെന്ന് ആസ്വദിക്കുന്നതിന് പകരം क्योंकि प्रभु दयालु है, कृपालु है करके ये अनुभव करना चाहिए था वचन पढ़ते समय में, അത് ഒരു ദിവസമല്ല, परंतु वो एक दिन नहीं, ഒരു ദിവസം പല പ്രാവശ്യം वो एक ही दिन में बार बार प्रभु दयालु है का स्वाद मीठास अनुभव हो रहा है। ഇങ്ങനെ നമ്മൾ इस तरह बार बार തേജസ്സിന്മേൽ തേജസ് പ്രാപിച്ച് अनुग्रह हम लोग महिमा से महिमा में बढ़ रहे हैं।
എങ്ങനെയാണ് ക്രിസ്തു ദൈവം നല്ലവനാണെന്ന് പിന്നെ ആസ്വദിക്കുക? इसलिए बार बार प्रभु तू कितना भला है करके बार बार उसका रुचि स्वाद मिलते जा रहा है। നമ്മുടെ മരണം വരെയല്ല, हमारा मृत्यु तक नहीं, നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെന്നു. हम लोग स्वर्ग में जाने के बाद भी ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് ദൈവത്തിന്റെ വചനം! कितना श्रेष्ठ है प्रभु का वचन। നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ വചനം ഇങ്ങനെ അനുഭവിക്കുന്നില്ല എങ്കിൽ इस प्रकार का अनुभव में प्रभु का वचन का आनंद नहीं उठा पा रहे तो എന്ത് സംഭവിക്കുന്നു? तो क्या होगा? പാപത്തിന്റെ ടേസ്റ്റ് നമ്മളിൽ വർദ്ധിച്ചു വരും. पाप का स्वाद फिर हमारे अंदर बढ़ते रहेगा। അത് നമ്മളെ നിത്യതയെ ബാധിക്കും. वो हमें अनंतता में तकलीफ देगा। നമുക്ക് തേജസ്സിന്മേൽ തേജസ് പ്രാപിക്കുന്നതിന് പകരം वो हम लोग जो महिमा से महिमा प्राप्त करके बढ़ना चाहिए था, ऐसे पाप में आ गया तो क्या होगा? നമുക്ക് ഭൂമിയിൽ ഒരു സന്തോഷമില്ല. हमें भूमि में फिर आनंद नहीं मिलेगा। എന്തുകൊണ്ടാണ് പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കരുതെന്ന് പറയാൻ കാര്യം? क्यों पवित्र आत्मा को शोकित ना करो या दुख ना दो करके लिखा है? നാം പരിശുദ്ധാത്മാവ് ഇങ്ങനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തെ ആ ടേസ്റ്റ് രണ്ടായി കാണിച്ചു തരും. क्योंकि पवित्र आत्मा क्या करता है? तुरंत हमारे जीवन में आकर जो स्वाद प्रभु का है और जो प्रभु का नहीं है, वो दोनों का अलग का अनुभव बताता है। അപ്പോൾ നാം ആത്മാവിനെ അനുസരിക്കണം. तब हम तुरंत हमें आत्मा को मानना है। ആത്മാവിനെ അനുസരിച്ചാൽ आत्मा को मानेंगे तो നിങ്ങൾ ജഡത്തിന്റെ മോഹം നിവർത്തിക്കുക. हम लोग शरीर के मोह और उसके विचारों के पीछे नहीं पूरा करने जाएंगे। ശരീരത്തിന്റെ മോഹം നിവർത്തിക്കുക എന്നുള്ളതാണ് ഒരു പാപിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവൻ ചെയ്യുന്നത്. पापी क्या करता है? वो हमेशा अपने शरीर का भूख विलास को उसका आनंद को पूरा करने जाता है। അപ്പോൾ നമ്മളെ ഒരു ദിവസം മരണത്തോട് അടുക്കുമ്പോൾ, जब एक दिन हम लोग मृत्यु का निकट आते रहेंगे, നമ്മളെ മരണത്തോട് അടുത്ത ഭക്തന്മാരൊക്കെയും നമ്മളെ യോനയുടെ പുസ്തകം 2-8 വാക്യത്തിൽ അതിന്റെ 1 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ താൻ മരണത്തോട് അടുത്ത തന്റെ സന്ദർഭമാണ്. हम लोग ये योना का पुस्तक में पढ़ते समय खास रीति से वो भक्तों का जीवन में जो मृत्यु का निकट आया है, उदाहरण के लिए योना का पुस्तक 2 अध्याय उसका पहला वाक्य से पढ़ते समय में वो एक ऐसा हालत में था जहां पर वो मृत्यु का निकट था। അവിടെ അദ്ദേഹം പറയുന്നത് എന്താണ്? उधर वो क्या कहता है? 2 അധ്യായം 1 മുതൽ 7 വരെയും താൻ മരണത്തോട് അടുത്തപ്പോൾ ഉണ്ടായ പ്രാർത്ഥനയാണ്. वो 7वां वाक्य तक मृत्यु का अनुभव का नजदीक था, तब उसने प्रार्थना किया अनुभव है। എന്നാൽ അതിന് 8 വാക്യം വായിക്കുന്നു. उसका 8वां वाक्य में जो लोग धोखे की व्यर्थ वस्तुओं पर मन लगाते हैं, वे अपने करुणा निधान को छोड़ देते हैं। ഇവിടെ എന്താ 8 വാക്യം വായിക്കുകയാണ്. 8वां वाक्य में ക്രിസ്തു അല്ലാതെ വേറെ ഏതൊരു ദൈവവും ഇതുപോലെ നല്ലവനായിട്ടില്ല. मसीह के अलावा और कोई भी बातें परमेश्वर हमारे जीवन में नहीं है जो इतना भला है। കാരണം അവിടെ നമ്മൾ 16 സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग भजन संगीता 16 में हम पढ़ते हैं, അന്യ ദൈവങ്ങളെ കൈക്കൊള്ളുന്നവരുടെ വേദന വർദ്ധിക്കും. जो अन्य मूर्तियों में या देवों में मूर्तियों में अगर वो रखेगा तो उनका वेद पीड़ा बढ़ेगा। അതിന്റെ 16 അധ്യായം 4 വാക്യം 16 का 4 भजन संगीता 16:4 അപ്പൊ ക്രിസ്തു അല്ലാതെ मतलब प्रभु को छोड़कर വേറൊരു ദൈവമില്ല. और कोई परमेश्वर देव नहीं है। അവനാണ് वही है, ഈ മൃത്യുവിന്റെ അവസ്ഥയിൽ അവന്റെ ദയ എനിക്ക് പ്രകടമാക്കിയത്. प्रभु ही है जो मेरे मृत्यु का ये हालत में, योना कहता है मैं ये मरने वाला हालत में मुझ पर कृपा किसने किया? ये महान यहोवा परमेश्वर ने किया। മിഥ്യാമൂർത്തികൾക്ക് ഉള്ള അല്ലെങ്കിൽ വേറെ ഏതെങ്കിലും ഒരു ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നവർക്ക്, परंतु जो मूर्तियों में भरोसा करके जीते हैं, वो वाक्य फिर से पढ़ना 2:8 योना। जो लोग धोखे की वस्तुओं पर मन लगाते हैं, धोखे का वस्तु है, वहां पर आना चाहिए धोखे का मूर्तियां, तो वो धोखा देते रहेगा और वे अपने करुणा निधान को छोड़ देते हैं। हाँ, जो मूर्ति में अनुभव धोखा देने वाला मूर्तियों पर पकड़ के रखेगा तो क्या होगा? जो करुणा करने वाला व्यक्ति को छोड़ रहा है। ഏതൊരു ദൈവമാണ് തന്റെ ജനത്തിന്റെ പാപത്തെ സ്വന്തം ശരീരത്തിൽ ഏറ്റെടുത്തത്? ऐसा कौन सा परमेश्वर है या ऐसा कौन सा देव ईश्वर है जिसने अगर दुनिया में देख लेना कि जिन्होंने अपने लोगों का पाप अपने ऊपर ले लिया? ആരുമില്ല. ऐसा कोई भी जगत में दुनिया में देव नहीं है। അപ്പോൾ നമ്മുടെ ഉള്ളിൽ പാപത്തിന്റെ ചിന്ത വരുമ്പോൾ इसलिए हमारे जीवन में जब पाप का विचार आया तो ഈ ദയാലുവായവനെ നമ്മൾ ഉപേക്ഷിക്കരുത്. ये कृपालु और दयालु परमेश्वर को भूलना नहीं। എന്താണ് അവൻ ചെയ്തത്? वो क्या करता है? അവൻ നമ്മളോട് ദയ കാണിക്കുകയാണ്. वो बार बार हमारे ऊपर दया दिखाता है। താനിത് മരണത്തിന്റെ അവസ്ഥയിലേക്ക് പോയപ്പോൾ, जब योना मृत्यु का हालत नजदीक पहुंच गया था, താൻ ദൈവം കൈവിട്ടാൽ താൻ അനുഭവിക്കാൻ പോകുന്ന യാതനകളെ കുറിച്ചുള്ള ഒരു ചെറിയൊരു ചിത്രം തനിക്ക് ലഭിച്ചു. उसको तुरंत एक बहुत बड़ा गंभीर बात समझ में आ गया। अगर परमेश्वर ने अपना हाथ मुझसे मेरे ऊपर छोड़ दिया, परमेश्वर का मेहरबानी अगर मुझसे निकल गया, मेरे ऊपर आने वाला जो दुर्घटना है वो क्या क्या है करके उसको धीरे धीरे एहसास होने लगा। അപ്പോൾ നമ്മളെ കർത്താവിന്റെ മേശയിൽ കർത്താവിനെ നമ്മൾ ആരാധിക്കാൻ വരുമ്പോൾ, खास रीति से प्रभु मेज की उपस्थिति में जब आते समय में प्रभु को जब आराधना करने आते हैं, നാം നന്ദി പറയുന്ന ആ പാനപാത്രം, हम लोग धन्यवाद करने वाला दिया धन्यवाद देने वाला वो प्याला, അതെന്താണ് കാണിക്കുന്നത്? वो क्या दिखाता है? അത് മധുരമാണോ കയ്പാണോ? वो मीठा है क्या कड़वा है? അത് കർത്താവ് നല്ലവനാണെന്ന് ആസ്വദിച്ചതാണ്. वो क्यों है? वो किसको मीठा हो रहा है? क्योंकि मेरा प्रभु भला है, जिसने चख लिया है उन लोगों के लिए वो मीठा है।
അത് നമ്മളൊരു ഒരു വിശുദ്ധ ആചരണം കൂടാതെ ഒരു എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ചടങ്ങ് പോലെ ഹൃദയത്തിൽ സ്പർശിക്കാതെ ചെയ്യുന്നത്. परंतु जो व्यक्ति उस मेज के सामने आते समय में एक रीत रिवाज के समान चलो करना पड़ेगा बोलकर कोई खुशी और आनंद नहीं है, लेकिन रीत रिवाज के मनोभावना में कर रहा है, तो നമുക്കത് കർത്താവ് നല്ലവണ്ണം ആസ്വദിക്കുന്നില്ല. मतलब वो विश्वासी ने प्रभु कितना भला है वो स्वाद चखा नहीं उसने. നമ്മുടെ വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിൽ हमारा व्यक्तिगत जीवन में കർത്താവ് ഈ ന്യായവിധി ചുമന്നത് വ്യക്തിപരമായി ആസ്വദിക്കുന്നവരാണ്. हर एक विश्वासी व्यक्तिगत जीवन से वो विश्वासी क्या अनुभव कर रहा है कि प्रभु ने मेरा न्याय को उठा लिया है करके हर एक विश्वासी व्यक्तिगत जीवन में अनुभव करता है. എന്റെ കയ്പ് മാറ്റി, मेरा कड़वाहट को हटा दिया, അങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ ആസ്വദിക്കുകയാണ്. इस तरह मसीह का स्वाद और अच्छे से स्वाद ले रहा है. ഞാൻ മരിക്കുമ്പോൾ मैं मरने के बाद എനിക്ക് മരണമില്ല. मुझे मृत्यु ही नहीं है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആ കയ്പ് മാറി, मैं वो कड़वाहट हट गया. ആ സർപ്പവിഷം വായി നാവിന് കീഴിൽ നിന്ന് മാറി. वो सांप का जहर जो मेरा होठों के नीचे था वो नहीं है अभी. ഇപ്പോൾ കർത്തൃമേശയ്ക്ക് സ്തോത്രം ചെയ്യുകയാണ്. अभी प्रभु मेज में आते समय में धन्यवाद दे रहा है. പാലും തേനുമാണ്. उसके होठों के नीचे दूध और मधु है. കാരണം ആരാധന ഒരു ആസ്വാദനമാണ്. क्योंकि आराधना एक आश्वासन देने वाला, खुशी देने वाला अनुभव में पहुंच गया. നമ്മൾ ആരാധിക്കുമ്പോൾ हम लोग जब आराधना करते समय में ആ ആസ്വാദനം നമ്മുടേതായിരിക്കുന്ന കർത്താവിനെ രുചിച്ചറിയുന്നതിന്റെ ബേസിലാണ്. वो हम लोगों ने अपने जीवन पर कितना प्रभु का स्वाद को चखा है, कितना प्रभु का आनंद हमने स्वाद किया है, वो बात प्रकट होता है आराधना में आते समय में. നമ്മൾക്ക് എപ്പോഴും ഹൃദയത്തിൽ ദൈവത്തിന് പാടിയും इसलिए अपने हृदय में हमेशा हमारे होठों के नीचे हमेशा प्रभु के लिए एक संगीत रहना चाहिए. കാരണം ആത്മാവിന് സഹായം കിട്ടുമ്പോൾ, क्योंकि आत्मा का मदद जब मिलता है, പരിശുദ്ധാത്മാവിൽ ദൈവത്തെ ആരാധിക്കുമ്പോൾ तो पवित्र आत्मा से भरकर जो व्यक्ति प्रभु के उपस्थिति में रहता है അവന്റെ ഹൃദയം ഒരു ദേവാലയം പോലെയാണ്. उसका हृदय ही एक मंदिर बन गया. കാരണം ആ ദേവാലയത്തെ കള്ളന്മാരുടെ ഗുഹയാക്കരുത്. परंतु उस हृदय को तू क्या करना, चोरों का अड्डा नहीं बनाना. കാരണം ഒരു വിശ്വാസി ആ കഴമ്പില്ലാത്തവനായി പോയാൽ, एक विश्वासी കഴമ്പെന്ന് പറഞ്ഞാല് സാരാംശം അല്ലെങ്കിൽ യാഥാർത്ഥ്യമില്ലാത്തവനായി एक പോയാൽ, विश्वासी जो प्रभु का सच्चाई का एक पात्र है, वो सच्चाई का अनुभव ही भूल गया. मतलब मैं ये सब बातें क्यों कर रहा हूँ, रिवाज के रीति से कर रहा है, सच्चाई क्या है बिना जाने कर रहा है. तो മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 9-ാം അധ്യായത്തിൽ मरकोस का सुसमाचार अध्याय 9 में കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है നിങ്ങൾ ഭൂമിയുടെ ഉപ്പാകുന്നു. तुम लोग देश के नमक हो. അവിടെ നമുക്ക് ഒരു വാക്യം വായിക്കാം. അതായത് 9-ാം അധ്യായത്തിന്റെ 49-ാം വാക്യം. 49 मरकोस 9 का 9 का 49. क्योंकि हर एक जन आग से नमकीन किया जाएगा. आगे नमक अच्छा है, हाँ। पर यदि नमक का स्वाद जाता रहे हाँ। तो उसे किससे नमकीन करोगे? हाँ। अपने में नमक रखो और आपस में मेल मिलाप से അവിടെ रखो। അവിടെ ആ വാക്യം വന്നില്ല. അതായത് എല്ലാ യാഗവും എന്നുവെച്ചാൽ മുകളിൽ പറയുന്നത് 49 पढ़ना. നരകത്തിന്റെ അവസ്ഥയാണ്. അവിടെ പുഴു ചാകുന്നില്ല, തീ കെട്ടുപോകുന്നില്ല നരകത്തിൽ പോയാൽ. 49 पढ़ना. हर एक जन आग से नमकीन किया जाएगा. എങ്ങനെ? नहीं पूरा पूरा पढ़ो. हाँ. क्योंकि हर एक जन आग से नमकीन किया जाएगा. और അങ്ങനെ അതായത് और आगे नहीं है. हर एक बलिदान. every sacrifice shall be salted with salt. ओ वो सब हिंदी में ये बात जोड़ देना. കാരണം हर एक बलिदान भी नमक से नमकीन किया जाएगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ ഉപ്പ് എന്താണ് ഉപ്പ്? नमक क्या है मराठी में है क्या? हाँ मराठी में पढ़ो. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल आगे व प्रत्येक बलिदान मिठाने हाँ प्रत्येक बलिदान मिठाने यानी नमक से स्वाद किया जाएगा. എന്താണ് ഉപ്പ് ചെയ്യുന്നത്? नमक क्या करता है? ഉപ്പ് എന്താ ചെയ്യുന്നത്? नमक क्या करता है? രുചിയുള്ളതാക്കുക, स्वाद बढ़ाता है, स्वाद लाता है, അല്ലെ? है ना. അപ്പോൾ നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ पुराने नियम में എത്ര യാഗമുണ്ട്? कितना प्रकार का बलिदान है? പാപയാഗം, 5 യാഗമുണ്ട്. 5 प्रकार का बलियों को देखते हैं जो मेन बलि है. ഈ 5 യാഗങ്ങളും ഒരു വ്യക്തിയെ ടേസ്റ്റ് ആയിട്ട് വരികയാണ്. ഈ യാഗങ്ങൾ കൊണ്ട് എന്ത് സംഭവിച്ചു? അതാണ് കർത്താവായ യേശുക്രിസ്തു തന്റെ ശരീരത്തെ യാഗമാക്കി തീർത്തത് കൊണ്ട് നാം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു, നീതിവാന്മാരായി. അങ്ങനെ ആ സാൾട്ട്, ആ രുചി എന്റെ ഹൃദയത്തിൽ എത്തുമ്പോഴാണ് നമ്മൾ ഉപ്പുള്ളവരായിരിക്കുന്നത്. तो ये पांचों बलि जब एक विश्वासी प्रभु को चखते समय में क्या हो गया, वो पांचों बलि का स्वाद को वो अनुभव कर रहा है. क्योंकि यीशु मसीह बलि होते समय में उन्हें अपने आप को बलिदान होकर अर्पण हुआ था. वो बलि का अनुभव को, वो पांचों बलि का अनुभव उसके जीवन में आता है. तो प्रभु का अनुभव उसके जीवन में आने के वजह से वो दुनिया का नमक बन जाता है. എന്നാൽ യേശു യാഗമായത് എനിക്കൊരു പ്രയോജനമില്ല, അത് ഓർക്കുന്നില്ല, ചിന്തിക്കുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ
ഉപ്പാണോ ഉണ്ട്, പക്ഷെങ്കിൽ ടേസ്റ്റ് ഇല്ലാത്ത ഉപ്പ. परंतु एक विश्वासी हो जाने के बाद में उसका अनुभव क्या है? यीशु मरा क्या सचमुच उसके लिए मेरे लिए क्या फायदा है बोलकर एक रीत रिवाज के रीति में, बाहरी रीति से एक मसीह धर्म के अनुभव में वो अगर जी रहा है तो विश्वासी है, रहेगा, नमक का अनुभव रहेगा, लेकिन नमक का स्वाद उसमें नहीं है. അപ്പൊ നിങ്ങൾ അന്യോന്യം ഉപ്പുള്ളവരായിരിക്കണം. इसलिए वो आखिरी 50 का आखिरी में क्या लिखा है? तुम लोग आपस में नमक रहना. അതിന്റെ അർത്ഥം ആ ടേസ്റ്റ് എന്താണ്? मतलब वो स्वाद क्या है? ആ, मेल मिलाप, praise the Lord. yes. ആ യാഥാർത്ഥ്യം അതാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. കർത്താവ് ദയാലു എന്ന് നിങ്ങൾ ये बात को हम लोग बार हम लोग याद करते हैं. मेरा प्रभु कितना कृपालु है, എത്ര ദയുള്ളവനാണ്. कितना कृपालु है. അത് എല്ലാവരും അന്യോന്യം അറിയുമ്പോൾ ये सब लोग आपस में एक दूसरे के साथ अनुभव करते रहते समय में അത് നമ്മളിൽ വാസ്തവമായി സത്യമായിരിക്കുമ്പോൾ वो सचमुच मेरे में ऐसा ही है या हम में ऐसा ही है अनुभव में आते समय में നമ്മൾ അർപ്പിക്കുന്ന യാഗം അത് ദൈവസന്നിധിയിലെ സുഗ്രാഹ്യമായി ഉയരും. उसके बाद वो लोग जब बलिदान अर्पण करते रहेंगे तो वो क्या होगा? परमेश्वर की उपस्थिति में सुगंध देने वाला बलिदान होगा. നമ്മളെ എഫെസ്യ ലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് एफेसियों का पुस्तक 5:2 में हम पढ़ते हैं. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു നമ്മെ സ്നേഹിച്ച് ദൈവത്തിന് വേണ്ടി സൗരഭ്യവാസനയായ യാഗമായി തീർന്നു. प्रभु यीशु मसीह हमें प्रेम करते हुए, हमें स्मरण करते हुए परमेश्वर की उपस्थिति में एक सुगंध के रीति में अनुभव होने के लिए एक बलि और भेंट के रूप में अर्पण हुआ. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ക്രിസ്തുവിനെ തള്ളിക്കളയാവുന്ന സന്ദർഭങ്ങൾ വന്നപ്പോൾ क्योंकि जब हमारे जीवन में प्रभु को ठुकराने का परिस्थिति जब आया, നാവ് പിളർന്നിരിക്കുന്ന നാവ് പോലെ നമ്മളിൽ ഇടപെടുന്ന ദൈവത്തിന്റെ വചനം, प्रभु का वचन जो दोधारी तलवार है, जो काट कर अलग कर सकता है, वो अनुभव जब हमारे जीवन में देते समय में അഗ്നി എപ്പോഴും നമ്മളെ ശുദ്ധീകരിക്കുന്നതാണ്. आग क्या करता है? हमेशा शुद्ध करते रहता है. അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്, നിന്റെ വചനത്താൽ അവരെ വിശുദ്ധീകരിക്കണമേ. इसलिए प्रभु ने യോഹന്ന 17 में क्या बोला? तेरा वचन से उन्हें शुद्ध करना. നമ്മൾ ആവർത്തന പുസ്തകം 33-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ व्यवस्था विवरण ड्यूट्रोनॉमी 33 में हम पढ़ते हैं. പെന്തക്കോസ്തൽ നാളിൽ ഇറങ്ങി വന്ന ആത്മാവിന്റെ അതേ കാര്യമാണ് അവിടെയും ദൈവം ഇറങ്ങി വരുമ്പോൾ സംഭവിക്കുന്നത്. पेंतकोस्त का दिन जब प्रभु आत्मा उतरकर आकर जो अनुभव हुआ है, उसका एक अनुभव को हम देखते हैं. അവിടെ അതിന്റെ 33-ാം അധ്യായം व्यवस्था विवरण ड्यूट्रोनॉमी 33 അതിന്റെ 2-ാം വാക്യം പോയി വായിക്കുമ്പോൾ उसका 2 पढ़ना. യഹോവ സീനായിൽ നിന്ന് വരുന്നു. यहोवा सीनाई से आ रहा है. ഇതിന്റെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ आगे पढ़ना. और शेर से उसके लिए उदय हुआ और पारान पर्वत पर से अपना तेज दिखाया और लाखों पवित्रों के मध्य में से आया. उसके दाहिने हाथ में उसके लिए ज्वालामय विधियां निकली. എന്തായിരുന്നു? वो क्या है? ज्वालामय विद्या या ज्वालामय वचन था. അത് തന്നെയാണ് നമ്മള് അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായത്തിൽ കണ്ടത്. यही अनुभव ज्वालामय अनुभव ही तो था. हमने प्रेरितों का कार्य 2 का 3 में पढ़ा. നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് मतलब हमारे हृदय में നല്ല വചനത്തെ ആസ്വദിക്കാൻ अच्छा वचन का अनुभव करने के लिए ആത്മാവ് നമ്മളിൽ വസിക്കുക. आत्मा हमारे अंदर बसता है. എന്നാൽ കർത്താവിനെ ആസ്വദിക്കാത്തപ്പോൾ लेकिन जब प्रभु का अनुभव नहीं करेंगे तो ആത്മാവ് നമ്മളിൽ ദുഃഖിക്കുക. आत्मा हमें दुखी होता है. ആത്മാവിനെ നമ്മൾ ദുഃഖിപ്പിച്ചാൽ നമ്മൾ ദുഃഖിതരായി തീരും. जब जो व्यक्ति आत्मा को दुखी करेगा, वो व्यक्ति खुद दुखी रहेगा. ആരാധനയിൽ നമുക്ക് സന്തോഷമില്ല, फिर आराधना में उसको आनंद नहीं है, വചനം കേൾവിയിൽ സന്തോഷമില്ല, वचन सुनने में आनंद नहीं है, പേഴ്സണലായിട്ട് പ്രാർത്ഥനയില്ല, व्यक्तिगत जीवन में प्रार्थना नहीं है. എന്നാൽ കർത്താവ് ദയാലു എന്ന് ആസ്വദിക്കുന്നില്ല. क्योंकि प्रभु दयालु और भला है, कृपालु है करके ये अनुभव चक नहीं करा हो. നമ്മൾ അനുഭവിക്കുമ്പോഴാണ് നല്ലത്. खुद अनुभव में जाते हैं तब उसका रुचि बढ़ते रहता है. നമ്മള് രുചിയുള്ള ഭക്ഷണം കഴിച്ചാണ് നമ്മൾ ഇത്രയും വളർന്നത്. हम लोग आज अभी तक स्वादिष्ट भोजन खाते खाते आया, इसलिए ये उम्र तक बढ़कर आए हम लोग. നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു ആസ്വദിച്ച് എന്തായിരുന്നു ഭൂമിയിൽ മനുഷ്യനായപ്പോൾ? प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में उनका होठों में रुचि और स्वाद क्या था? അവന് നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 7:15 വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह का पुस्तक 7 का 15 में पढ़ते हैं. അവൻ ബട്ടറും അവൻ തേനും കഴിച്ചു ഉപജീവിച്ചു. वो बटर और मधु खाकर जिया. എന്താണ് ബട്ടറും തേനും? मतलब वो क्या है बटर और मधु? ബട്ടർ എന്ന് പറയുന്നത് പോഷക ആഹാരങ്ങളിൽ ഏറ്റവും ഹൈയസ്റ്റ് ആയിട്ട് പ്രോട്ടീൻ ഉള്ളതാണ്. मतलब बटर यानी कि जो दही लिखा रहेगा शायद, मक्खन. हाँ, मक्खन राइट. मक्खन जो है जो सबसे ज्यादा प्रोटीन से भरा हुआ पोषण है. അത് ദൈവ സ്നേഹമാണ്. मतलब वो परमेश्वर का प्रेम है. പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് തേൻ, और मधु അത് ദൈവത്തിന്റെ വചനമാണ്, वो परमेश्वर का वचन है, ദൈവത്തിന്റെ കൃപയാണ്. प्रभु का अनुग्रह है. അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവാണ് ദൈവത്തെ ഏറ്റവും അധികം ടേസ്റ്റായി അനുഭവിച്ചത്. मतलब इस दुनिया में कोई मनुष्य जिसने परमेश्वर को एकदम स्वाद के रूप में चक्कर जिया, वो एकमात्र मनुष्य है प्रभु यीशु मसीह. ഞാൻ എന്റെ പിതാവ് മുഖാന്തരം ജീവിക്കുന്നു. मैं मेरा पिता के द्वारा जीता हूँ. ആരെങ്കിലും എന്നെ തിന്നാൽ जो कोई मुझे खाएगा
वो मेरे द्वारा जिएगा। കർത്താവ് ദയാലുവെന്ന് ആസ്വദിക്കാൻ मतलब वो व्यक्ति समझ में आएगा मेरा प्रभु कितना भला है। നമ്മുടെ എല്ലാ നമ്മുടെ ആരാധന, പാട്ട്, പ്രാർത്ഥന, സുവിശേഷം ഇതെല്ലാം കർത്താവ് ദയാലുവെന്ന് ആസ്വദിക്കാനുള്ള വേദികളാണ്. हमें हमारे जीवन का हर एक क्षेत्र में जब प्रभु का सेवा जो भी बातें करते हो, गीत निकालना, प्रार्थना करना, वचन बांटना, सुसमाचार बांटना, आराधना में आना, ये सब में वो विश्वासी क्या अनुभव कर रहा है, मेरा प्रभु कितना भला है। യേശു പിതാവിനെ ആസ്വദിച്ച് ക്രിസ്തു എന്ന തലയോളം നാമും ക്രിസ്തുവിനെ ആസ്വദിച്ച് വളരുകയാണ്. जिस तरह यीशु मसीह दुनिया में जीते में उसने पिता को स्वाद चख कर पिता की उपस्थिति में वो बैठा, उसी तरह विश्वासी इस दुनिया में जीते समय में मसीह का स्वाद चखते मसीह की ओर वो बढ़ रहा है। നമുക്ക് ഇതിപ്പോൾ നമ്മുടെ ഊഴമാണ്. ये अभी हमारा समय है, ആകയാൽ इसीलिए ഒരു പാത്രത്തിൽ നിന്ന് മറ്റൊരു ഏതാണ് പാത്രത്തിൽ പകരേണ്ടത്? इसलिए हमें एक पात्र से, एक बर्तन से दूसरा बर्तन में उंडेला जाना है। कौन सा बर्तन है वो? അങ്ങനെ പകർന്നാൽ इस तरह बदलते गया तो നമ്മൾ കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങളെ പോലെ വചനം എന്ന പാല് കുടിച്ച് हम लोग का अनुभव क्या रहेगा? हम लोग अभी जन्मा हुआ बच्चों के समान रहेंगे और हमेशा मीठा दूध का अनुभव करते रहेंगे। എപ്പോഴും വചനം വേണം. हमेशा वचन चाहिए, ऐसा इच्छा आएगा। വചനം കേൾക്കുന്നതൊന്നും നഷ്ടമാക്കി കളയുന്നില്ല. और फिर जो भी वचन सुनता है उसको वो खोता नहीं है, संभाल के रखता है। എല്ലാ വചനത്തിലും ദൈവം നല്ലവരെന്ന് ആസ്വദിക്കും. और हर एक वचन का वो क्या बोलता है, मेरा यहोवा कितना भला है। वो स्वाद वो बार हर वचन में उसका अनुभव होता है। കാഹളം ധ്വനിക്കുമ്പോൾ അവൻ ക്രിസ്തുവിനെ പോലെ ഇരിക്കും. और जब तुरैया फूका जाएगा, ऐसा विश्वासी मसीह के समान दिखेगा। അതെ, കർത്താവ് പ്രാർത്ഥിച്ച പ്രാർത്ഥന, പിതാവേ എന്റെ വചനത്താൽ അവരെ നീ വിശുദ്ധീകരിക്കണം. इसलिए प्रभु ने प्रार्थना किया था यूहन्ना 17 में, हे पिता मेरा वचन से उनको शुद्ध करना। എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവ് ദയാലു എന്ന് പിന്നെയും ആസ്വദിക്കുമ്പോൾ मतलब प्रभु दयालु और कृपालु है, ये बार चखते रहते समय में നാം അവന്റെ രൂപത്തോടെ നമ്മൾ അനുരൂപമായി. तब हमारे जीवन में क्या हो रहा है, हम उनके रूप में अनुरूप होते जा रहे हैं, बदलते जा रहे हैं। അപ്പോൾ നമ്മുടെ സർപ്പവിഷം ക്രിസ്തു എടുത്തു മാറ്റി. तब क्या होगा, प्रभु ने जो हमारे अंदर का जो सर्प का जहर है वो हटा दिया സ്വർഗത്തിലെ പാലും തേനും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് പകർന്നു. और स्वर्ग का मक्खन मतलब दूध और मधु का अनुभव लाया। കർത്താവ് നമ്മളെ ഇത്രത്തോളം സ്നേഹിച്ചല്ലോ. प्रभु ने हमसे इतना प्रेम किया, നമുക്കും അവനെ അതിൽ ആസ്വാദനം വർദ്ധിക്കട്ടെ. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. उसी रीति से हम भी प्रभु का उसी अनुभव में बढ़ते रहने के लिए प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord. प्रेज़ द लॉर्ड। मैं ये देख रहा था आपका चेहरा, दूध और मधु पीने से क्या होता है? कुछ कड़वा चीज खाता तो वो चेहरा कैसे रहता है? कैसे रहता है ना? अभी 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 क्या खाया? दूध और मधु। प्रेज़ द लॉर्ड। वजन आस्वादन लायक रहा है कि नहीं? प्रेज़ द लॉर्ड। देखो इसलिए ना, जब भी हम प्रभु की उपस्थिति में आता है तो हमें उंडेला जाकर आना चाहिए। इसका मतलब हमारे जीवन में कुछ भी ऐसा कोई बात है जो आस्वादन करने में रुकावट है, वो हमें प्रभु का हाथ में हैंड ओवर कर देना चाहिए, क्रूस पर हमें दे देना चाहिए। कितना बड़ी बात है प्रियो, कितना है। आज दुष्टों को इस जीवन में कुछ भी दुख नहीं होता, वो कितना भी दुष्टता में जीने से उसको अच्छा लगता, और इसके बाद में उसको क्या होता? हाँ, उसका वेदना उधरी होता। कहाँ पर? मरने के बाद में। प्रेज़ द लॉर्ड। परंतु एक पवित्र जन को अगर एक भी गलती करेगा तो उसको बहुत वेदना होता है। क्यों वेदना होता है? क्योंकि उसको मालूम है मैंने प्रभु को दुख दिया। प्रियो, तुरंत हमें उंडेला जाने वाला अनुभव रोज चाहिए, जिसको बोलते हैं मन फिरावट। पवित्र लोगों को मन फिरावट चाहिए क्या? रोज चाहिए ना। और आप सोचो कितने साल हो गया मन फिर कर, इसके बाद हमारे जीवन में कोई गलती नहीं होता क्या? होता है, लेकिन हम कबूल करता नहीं। बोलने वालों से हमें नाराज हो जाता है। प्रेज़ द लॉर्ड। प्रियो, फिर हम कैसा प्रभु का वचन का सच्चा स्वाद चख पाएगा, है ना? जितना भी वचन आता है, इनमें जैसे बोला, मैंने तो वचन को देखते ही क्या कर दिया? खा लिया। पर तो बहुत लोग खाता ही नहीं, है ना? सिर्फ प्लेट में भर देता है और उसमें ऐसे रखता है, मतलब डेयरी में लिखता है, अंदर नहीं जाता। कोई फायदा है? नहीं प्रियो, ये अंदर जाना चाहिए। कितना अनमोल बात है ना हमारे जीवन के लिए। प्रभु का उपस्थिति भी जब भी आता है तो हमें प्रभु को चक्कर अनुभव करना चाहिए। अरे आज मैं संगति में गया, कितना बड़ा हमें कितना स्वर्गीय आनंद से भर गया, है ना? वो आस्वादन। अगर हम पाव में जीते हुए ये सब सुनेगा तो हमको अच्छा लगेगा? नहीं नहीं नहीं, इधर से कब भागू, कब बंद हो जाए,
ऐसा विचार आएगा। कितना अनोखा बात है, हमें ये बात को जानना है ना। हमेशा प्रभु को उपस्थिति में आने के समय में हमें उसका आस्वादन पक्का लेना चाहिए। तो आइए प्रिय अपने आगे बंद करें। प्रभु ने हमारे हर एक लोगों का अवस्था जान करके हमसे बोला और बातचीत किया। प्रभु के दास को प्रभु का वचन का प्रकाशन बांटने में प्रभु ने मदद किया। परिभाषा के लिए देवों को भी प्रभु ने सामर्थ्य दिया। हमें सुनने वालों पर उसका सच्चा असर पड़ने के लिए पवित्र आत्मा ने सहायता किया। तो सारी महिमा हम प्रभु को देते हुए आइए समय अपने आप को समर्पण करके हम प्रार्थना करें। हम सभी लोग प्रार्थना में रहेंगे। अतुल प्रार्थना में आगे